आज आपण अनुरूप शो मध्ये भेटणार आहोत माझ्या कॉलेजमधल्या मित्राला आणि मैत्रिणीला. आणि कॉलेजमध्ये आम्ही एकत्र एकांकिका स्पर्धा वगैरे सगळं केलंय. त्यानंतर जवळजवळ आज डायरेक्ट आम्ही भेटणार आहोत. त्यामुळे मलाच खूप प्रश्न पडले आणि तुमच्या मनाचे प्रश्न हे सगळे मी विचारणार आहे. आणि या मित्राला मी एकत्र मुंबईत राहून खूप वर्ष होऊन, पार्ल्यात राहून खूप वर्ष होऊन आज भेटतेय. आजी तर म्हणजे मला वाटलंच होतं हा मुलगा सारखा घरी येत होता. आमचे दिग्दर्शक आलेले आहेत. तर या दिग्दर्शकांची ही अवस्था आहे. मन पावसाळी वारे स्पर्श ओलसर माती. काही गोष्टींवर आम्ही खूप सिमिलर होत असं पण वाटतं, त्यामुळेच टिकून होतो. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण असं नेहमी म्हणतो ना की सुखी संसारासाठी नवरा बायकोंचे सूर जुळावे लागतात. पण मग जेव्हा नवरा बायको संगीत क्षेत्रातले असतात, दोघंही गायक असतात, तेव्हा संसार करायला सोपं जात असेल का? विचारूया आजच्या अनुरूप जोडप्याला. स्वागत करूया ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता जोशी रानडे यांचं. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. नमस्कार you. रुजुता. सुरुवात मी फॉर्मल केली आहे, पण पुढे आपण फॉर्मल राहण्याची सवय गरज नाहीये नाहीये. एवढी हो. तर आपण भरपूर गप्पा मारणार आहोत, कारण आपण एकत्र कॉलेजमध्ये होतो. त्यानंतर आपण आजच गप्पा आज मारणार भेटतोय. आहोत. So मला खरंच. खूप प्रश्न पडलेत, नक्की. त्यामुळे मी छळणार आहे तुम्हाला. मोस्ट वेलकम. फक्त त्या सगळ्या गप्पांच्या आधी द अनुरूप शोची सुरुवात आपण करतो, ती कॉल युअर बे असा सेगमेंट आहे. आता अच्छा. बे म्हणजे अनुष्कामुळे माहिती असेल तुम्हाला, हा, मुलीमुळे. ओके, ओके. कॉल युअर बे. बे म्हणजे बिफोर एनीवन एल्स. आणि हा फोन कुठला असला पाहिजे माहितीये? आपण जेव्हा एकत्र कॉलेजमध्ये होतो, जेव्हा तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलात त्या काळातला, किंवा त्याच्या आधीचा पण चालेल आम्हाला, की जेव्हा तुम्ही फक्त मित्र होतात, Okay. जेव्हा आपल्याकडे खरं तर लँडलाईन्स होते. हो, करेक्ट. तेव्हा फोन. सो तेव्हा काय एकमेकांना फोन केला होतात का? किंवा अच्छा, तेव्हा आम्ही एकमेकांना केला हा, होता. तो फोन आपल्याला आता इथे अभिनय करायचा अरे आहे. बापरे. सो कोणी कोणाला कॉल केला होता आणि तेव्हा तुम्ही एकमेकांशी काय बोलला होतात, तर तेव्हा तुम्हाला मला त्या मी- काळात घेऊन हा. जायचंय बेसिकली. ओके. तेव्हा मीच जास्त कॉल हा, केले call होते. यांनीच त्यामुळे खूप केलेत तो मला तेव्हाच काही हे आठवणी अजून आहेत, कारण तेव्हा मीच खूप स्ट्रगल केलेलं आहे. मागे लागलोय असं Struggle म्हणायचं शिवाय काही तुला? मिळत नाही असं. नाही म्हणजे ऍक्च्युली आमच्या स्टोरीमध्ये बराच काळ त्यांनी स्ट्रगल आधी केलेला आहे. हो? पण त्या आणि लँडलाईन्स होते तू म्हणलीस तसं, त्यामुळे घरी फोन केला की आधी तो गाण्यासाठी असायचा, काहीतरी करेक्ट. कार्यक्रम त्या असायचे, निमित्ताने. कॉम्पिटिशन असायचं, हा. त्या निमित्ताने फोन असायचा. आणि जेव्हा खरं म्हणजे आमचं जमलं आणि लगेच 1-4 महिन्यात साखरपुडा झाला, सो वाव. डेटिंग पिरियड वॉज व्हेरी लेस. पण मग तेव्हा जेव्हा अगदी तुमची ओळख होती आणि हा मी असं म्हणेन मागे लागला होता, तेव्हाचा एक फोन आता मला हवाय, तर सो कॉल कर लँडलाईनवर आणि आम्हाला जाणू दे तेव्हा काय घडलं होतं ऍक्च्युली. अच्छा, असं. हा ओके, ऍक्टिंग. हा, ऍक्टिंग. चलो. लावला फोन. लावलाय. हॅलो. हॅलो हा, प्राजक्ता, ऐक कोण ना. अच्छा, तुला म्हणजे आवाज आहे माझा ओळखला नाहीस. हा, अच्छा, ऋषिकेश. ओके. हा, बोल. आज आपली रिहर्सल नंतर काय प्लॅन आहे तुझा? काही नाही, मला आईने वेळ दिली, मला घरी यायचंय. आता ऐक ना, पण बाबा- आज आदित्य वगैरे सगळ्यांनाच कुठेतरी जायचं आहे, तर तुम्हाला सोडायला आज नेहमी आदित्य वगैरे येतो, तसा तो येऊ शकणार नाही. तर अच्छा. एनिवे मी तुम्हाला सोडायला येणार होतो, तर मग माझ्या डोक्यात होतं की आपण कुठेतरी जाताना कॉफी वगैरे असं घ्यायची का? नाही रे, मला विचारायला लागेल. आणि बाबांनी ना सांगून ठेवलंय की म्हणजे आद्या किंवा सिद्ध्या असतील तरच ते सोडणार आहेत कॉम्पिटिशनला. अगं, त्यामुळे- काका काकूंना मी सांगेन, तू काय काळजी करू नकोस. तू फक्त हो म्हण, मग आपण एक अर्धा तास काढ. हा, म्हणजे तसा वेळ काढू शकते.
बघूया, मी विचारून बघते आईला. मग आज आपली सुयोगकडची रिहर्सल संपली की आपण जाताना एक अर्धा तास रिहर्सल हे कॉफी पिऊन घरी येतोय असं तू. कॉफी नकोय आम्हाला, कॉफी नाही आवडत मला, चहाच. मी सोडायला येतोय सांगू नकोस, म्हणजे मग फक्त घरी यायला एक अर्धा पाऊण तास उशीर होणार आहे एवढं हे सांग. मला खोटं बोलणं फार अवघड जातं, त्यामुळे तसंही ते माझ्या चेहऱ्यावरून दिसेल, त्यापेक्षा आपण ते तेव्हाच ठरवू. पुढे खूप खोटं बोलायला लागणार आहे त्यांच्यासमोर. हे एवढं सुद्धा म्हणजे खूप झालं. पुरुषोत्तम मध्ये जो काही एक सीन यांनी कधीतरी अपिअर केलाय त्याचा इथे उपयोग होतो असं म्हणते. पण म्हणजे आद्या आणि सिद्ध्या असतील तरच बरं, हे सगळे आमचे मित्र हो, आहेत, हो. आम्ही सगळे एकत्र हे- कॉलेजमध्ये होतो, हा, ते दोघं म्हणजे- असतील तरच अलाउड म्हणजे आद्या माझा मानलेला भाऊ आहे, आदित्य अटले, ते बाबांना सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे सगळेच मित्र घरी माहिती आहेत, तसं काही प्रॉब्लेम नाही. आणि सिद्धार्थ ICCR होता, म्हणजे ही वॉज द लीडर, त्यामुळे त्यांनी परमिशन काढली होती की काका मी सोडेन वगैरे असं. मग ते दोघं असतील तर काही म्हणजे असं काही नव्हतं ऍक्च्युली. कारण हा आमच्या इकडेच राहत होता, म्हणजे मी सिंहगड रोडला जिकडे राहत होते तिकडेच ऋषिकेशचं घर होतं. सो आमचा सगळा ताफा सिंहगड रोडचा मुलींना सोडण्याचा एक जो उद्योग असायचा मुलांचा, त्याच्यात हाही असायचा, आद्या सिद्ध्या सगळेच असायचे. पण तो तेवढ्यात प्रयत्न करायचा असं मला आता नंतर लक्षात येतं. काय कधी असं लक्षात आलं की आपल्याला ही मुलगी आवडतीये या सगळ्यांमध्ये? हा, मला खूप लगेचच जाणीव झाली होती याची. म्हणजे मी आता आमच्या दोघांमध्ये अकॅडमिकली ती माझ्याहून 2 वर्ष पुढे होती. मी आमच्यात अंतरही तसं आहे, म्हणजे मी तिच्याहून लहान आहे 1 वर्ष 1.5 वर्षांनी. मी 11वीत असताना आमची ओळख झाली. शी वॉज ऑलरेडी इन FY आणि कला मंडळामध्ये कॉलेजच्या SP कला मंडळामध्ये ओळख झाली. आणि तेव्हा म्हणजे काही स्पर्धांमध्ये जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हाच मला कुठेतरी म्हणजे आपण म्हणतो ना की पहिलं काय बघितल्या आवडतच व्यक्ती असं नाहीये, पण ते माझ्या बाबतीत झालं होतं असं मला रिअलाइज झालं. सो 11वी पासूनच माझे प्रयत्न चालू झाले होते. आय वॉज कम्प्लिटली अनअवेअर, म्हणजे मला काहीही म्हणजे कल्पनाच नव्हती. रादर ऋषिकेशपेक्षा मी ऋषिकेशच्या बाबांबरोबर गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये आधीपासूनच सुरुवात केली होती गायला. काकांमुळेच मी इंडस्ट्रीत आले, त्यामुळे त्यांच्याबरोबर कार्यक्रम करत होते. सो हा प्रमोद काकांचा मुलगा आपल्या आर्ट सर्कलमध्ये आला आहे, एवढंच, छान गातो वगैरे एवढंच माहिती होतं. असं काही मी याने काही नव्हतं, somehow पाहिलेलंच नव्हतं. मग कधी प्रपोज वगैरे केलंस तिला? पहिल्यांदा प्रपोज केलं ते मी 12वीत असताना. तो पहिला अटेम्प्ट फेल गेला. अच्छा, नाही म्हणाली? हा, ती नाही म्हणाली. म्हणजे तिला तो शॉक होता, म्हणजे दॅट इज नॅचरल, कारण तिला ऍब्सोल्युटली काही कल्पना नव्हती ना माझ्याकडनं तेव्हा वागणं. म्हणजे तेव्हा मी खूप शाय बिहेवियर होतो. शांत म्हणजे हा, म्हणजे त्यामुळे तिला असं काही बिहेवियर म्हणणं वाटलं असेल किंवा अशी काही शक्यता नव्हती. सो तिला तो शॉकच होता की अरे ह्याच्या मनात असं काही आहे वगैरे. ह्या लेवलला त्यावेळेला ना सगळ्यांचंच काहीतरी चालू असतं, ते कॉलेजमध्ये वातावरण असतं ना. आणि तेव्हा असं ते ना चुकीच्या याने माझ्या कानावर आलं. म्हणजे हा याचा अजिंक्य, आपला अजिंक्य कुलकर्णी, सगळे मित्र हे एकत्र होते आणि मग त्यामुळे अभ्यासात लक्ष नाहीये, त्यामुळे असं नाहीये तसं नाहीये, असं बरंच काय काय अलाइड ऍक्टिव्हिटीज पण कानावर आल्यामुळे मग मला असं झालं की अरे, आणि हा खूप चांगल्या घरातला चांगला मुलगा आहे असं एक डोक्यात होतं. म्हणजे चांगल्याच पद्धतीने केलं होतं. चांगल्या घरातला म्हणजे माझ्या डोक्यात कम्प्लिटली वेगळा लुकआउट होता की तुमचं बिलकुल अकॅडमिक्स कडे लक्ष नाहीये, तुम्ही नुसतेच मग वाया जाल असं. मी खूप शाळा घेतली होती तेव्हा आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, आणि तुमचे दिवसही मला आठवतोय. दोघांना भरपूर झापलं होतं मी, एकदा याला आणि याला पाठोपाठ अजिंक्यला, उगाच असं आता वाटतंय. पण त्यामुळे तुम्हा दोघींचा म्हणजे ही आणि हिची सख्खी बहीण, ह्या दोघी अशा गुड गर्ल्सच वाटायच्या आपल्याला. आमचं पण इम्प्रेशन असं होतं की ह्या दोघी गुड गर्ल्स आहेत आणि आपण धतिंग करायचो बऱ्यापैकी. शांत होते मी, तशी शांत होते, आवडायचं हे सगळं, पण मी स्वतः फार ऍक्टिव्ह नव्हते खूप. वातावरण आवडायचं सगळं. आणि एकदम काय झालं ऍक्च्युली 11वी 12वी मी आणि माझी एक मैत्रीण अशा दोघीच सगळीकडे जोडगोळी फिरायचो. एकही मित्र नव्हता, आणि कमिंग फ्रॉम अ गर्ल्स स्कूल ते शाळेतही कधी मित्र एवढा नव्हता कोणी. आणि आर्ट सर्कल जॉईन केल्यानंतर एकदम 15 मित्र भेटले असं झालं. सो छान ट्युनिंग सगळ्यांशीच झालं, आणि त्याच्यात हा एकटाच ट्राय करत होता असं साधारण एक चित्र नंतर लक्षात आलं 2 वर्षांनी की अरे म्हणजे ऋषिकेशचं कोणावर तरी आहे असं मला कानावर आलं होतं. म्हटलं असेल कोणीतरी, काय ती मीच हे मला नंतर एक SYTY ला वगैरे कळलं, बरंच उशिरा कळलं त्या मनाने. पण मग नाही का म्हणालीस? नव्हतं डोक्यात. अच्छा, शिअरली
त्या ह्यानी बघितलं नव्हतं. गायक म्हणजे तेव्हा ते actually घरामध्ये काय माहितीये. झालं की आमच्या फॅमिलीज मध्ये असं ओळखत होत्या बरोबर, सो आमची ओळख वेगळ्या कॉन्टेक्स्ट मधून झाली होती की आमचं पण गाण्यातलंच घर, यांचं पण, हिचे पण आई छान गाते, सुचेता गाते, सो त्या ह्यातनं ओळख झाली. मग गाण्याचे फक्त कार्यक्रम, स्पर्धा हे आपण सगळे करतोय, मित्र आहोत चांगले खूप, हे बॉन्डिंगच झालं होतं. आणि तिच्या डोक्यात हा कुठे हेच नव्हता ना. हा म्हणजे So, संभव नव्हता. ते म्हणून तो पहिल्यांदा आहे. बरं, त्याच्यात ना आमच्यात काही आपला ग्रुप इतका सगळा तुला माहितीच आहे, सगळा चांगला होता. सो वी कंटिन्यूड ॲज फ्रेंड्स. ते सगळं चालूच होतं, आपल्या स्पर्धा, मग प्रोफेशनल प्रोग्राम्स. मग 2 वर्षांनी परत तो पेपर दिला, अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट सोडला नाही. नाही, त्यांनी कट्टा नाही सोडला. पण फेल गेला. कारण नाहीच होतं. मग पुढे जाऊन फायनली मी पास आउट झालो. बीए झाल्यानंतर BA झालं तेव्हा. हा, 3rd इयर नंतर मी तुला जेव्हा बोललो तेव्हा कुठेतरी मला कारण असं वाटायला लागलं होतं की अजून मी 2-2दा हे बोलून सुद्धा शी समहाव लिटल मोर कनेक्टेड जस्ट दॅन फ्रेंड्स, असे मला कुठेतरी वाईब आली. म्हणून मी एकदा परत ते अशी बोललो. हा, पण त्यांनी बोलायच्या आधी आद्या सिद्ध्याच कारणीभूत ठरले. अच्छा. म्हणजे मला तेच म्हणाले की अगं तू नाही म्हणतेस पण तू मॅक्झिमम वेळ त्याच्याबरोबरच आहेस, म्हणजे हे तुझं तुलाच कळत नाहीये असं त्यांचं. म्हणजे आम्ही प्रोफेशनली आणि बाहेर गात होतो कार्यक्रमांमध्ये, सो असायचोच बरोबर. म्हणजे त्याला काही मी वेगळ्या कारणाने त्याच्याबरोबर आहे असं मलाही कधी जाणवलं नाही. कायम गाण्याच्याच वातावरणात होतं. पण आद्यानी मग मला शेवटी भेटून सांगितलं की बाई तुला कळत नाहीये, आम्हाला सगळ्यांना कळतंय पण तुलाच कळत नाहीये आणि हे बदलतंय. म्हणजे तू आधी जे नाही म्हणत होतीस तसं नाही राहिलंय असं आम्हाला वाटतंय, तू एकदा विचार कर. आणि नाही म्हणण्याचं कारणही खरं म्हणजे एक मला असं वाटतं हे अपब्रिंगिंगचा परिणाम असेल किंवा काय, की काही गोष्टी माझ्या डोक्यात फिक्स होत्या. म्हणजे असं नाही की मला कधी कोणी दुसरं आवडलंच नाही, किंवा ते एक टिपिकल वय असतं की ज्याच्यात आज हा छान वाटतं, उद्या ती छान वाटते, ह्या कॅटेगरीतलं. पण त्याला दॅट वॉज नॉट सिरियस. म्हणजे तुम्ही आयुष्यभराची कमिटमेंट देण्या एवढा कोणीच मला स्ट्राईक नव्हतं झालं. आणि मग ते ह्या लेवलला सगळ्यांना जाणवायला लागलं होतं. सो मग मी जरा विचार केला. आणि त्याच वेळेला साधारण मी ह्याच्याहून थोडी मोठी असल्यामुळे माझं MA झालेलं होतं, MA सायकोलॉजी झालेलं होतं. आणि 1-2 वर्षात बाबा म्हणले जर काही, आई बाबा एकदम या बाबतीत फ्री आहेत घरी. सो ते म्हणले तुझं काय असेल तर सांग, नाही तर मग मी बघायला लागणार स्थळं वगैरे. बापरे म्हणलं हे वेगळंच एक सुरू होणार आहे असं काही. म्हणजे त्यामुळे सुद्धा मी तो विचार जरा करायला लागले. मग ह्याचा काका मला भेटला, प्रसाद काका. त्याला फार इच्छा होती. ह्याच्या घरी माहिती फॅमिली होती सगळी. आणि ती माहितीच होती घरात सगळ्यांनाच. म्हणजे म्हटलं तसं की बाबा आणि तिचं एक वेगळं रिलेशन होतं म्युझिक ह्याच्यातनं. माझा काका आणि ती पण, म्हणजे आता रेकॉर्डिंग तोही कंपोजर, त्याचाही स्टुडिओ होता. सो ती अपार्ट फ्रॉम मी त्यांचं एक वेगळं रिलेशन होतं रेकॉर्डिंगच्या. सो मग तोही तिच्याशी तेव्हा बोलला होता. काका म्हणला एक स्थळ म्हणून तू विचार करून बघ. प्रॅक्टिकली विचार. नाही, असं नाही मी कधी विचार करत आहे की हा मग गाणारच घर आहे मग मला बरं वगैरे, असं काही विचार नाही केला. पण म्हणलं शिअरली व्यक्ती आवडायला पाहिजे ना आयुष्यभर राहायचं तर एवढंच आहे म्हणलं, बाकी काही नाही. दिसण्याचाही कधीच माझ्या डोक्यात काही हे नव्हता ना. तो माझ्याहून थोडा लहान आहे म्हणून कधी काही विचारायला हे काहीच मुद्दे नव्हते. म्हणजे केवळ नादिष्टपणा म्हणून नादिष्टपणा नाही म्हणता येणार. आता काय नादखुळा. फायनली हो म्हणाली झालं. हा, म्हणजे मी नाही म्हणायला गेलेली हो म्हणून आले. अक्षरशः इतकं फिल्मी मला आता विचार केला तरी वाटतं की काय दिवस होता तो. दुपारी 12 वाजता काय केलं, दुपारी 12 वाजता बोललोय. पण अशी म्हणजे निवडली काहीच ह्याला अजिबात असे संध्याकाळ वगैरे नाही. एका जनरल शॅक मध्ये, शॅक पण त्याला म्हणणं चुकीचं आहे, अशा टपरीमध्ये बसून आम्ही दुपारी सिंहगड रोडवरची दामोदरन नावाची एक टपरी, ओके, तिथे का बोलवलं असेल हे सुद्धा मला आता, म्हणजे नाहीच म्हणायला बहुतेक मी याला बोलवलं. आणि त्यांनी असे एक मुद्दे आपण टिकआउट करतो ना तसे त्यांनी मग हे म्हणून तू नाही म्हणतेस का, ते म्हणून तू नाही, असं बरंच काय काय त्यांनी विचारलं. कशालाच माझ्याकडे त्यावेळी उत्तर नव्हतं की नाही हे पण ओके ते पण ओके असं झालं. आणि मी हो म्हणून आले. इतकं ते झालं आणि इट जस्ट टर्न्ड. बापरे, म्हणजे 11वी पासून सुरुवात केलेली या मुलांनी तू तुझ्या MA पर्यंत त्याला थांबवलंस. हो, कमाल. तेव्हा असं वाटलं मला की आता पण आता म्हणजे एकदा हो म्हणल्यावर मग नो लुकिंग बॅक. मग घरी सांगितलं, म्हणजे घरी साधारण तुझ्या माहितीच होतं, तुझ्या घरी काय? हा, म्हणजे माझ्या घरी सुद्धा मला एवढंच वाटत होतं की आजी होती, आई बाबा, सो
त्यांना जरा हे आजीला मेनली घरी कितपत आवडेल असं वाटलं होतं, यासाठी की तो लहान आहे थोडा वेळाने, वयाचे जे तेव्हाचे त्यांचे. पण बाबा खूपच माझे फ्री आहेत आणि बोलायलाही आमच्याशी ते या बाबतीत मोकळे होते. आणि मलाच सांगताना रडायला आलं खूप, की जणू काही मीच काहीतरी गुन्हा केला असं मला झालं. पण ते म्हणले रडतीस कशाला, ठीक आहे. ऋषिकेश आम्हाला म्हणजे आजी तर म्हणली मला वाटलंच होतं हा मुलगा सारखा घरी येत होता, हा सारखा का हिला सोडायला येतो असं. तर त्या मोठ्या लोकांची नजर असते बरोबर आणि त्यांना कळतं. तर तरीच हा येत होता वगैरे. म्हणलं अगं असं असं आहे आणि हे पक्क आहे माझ्या डोक्यात असं मी सांगितलं. बाबा म्हणले ठीक आहे, ह्या ज्या काय 2-3 गोष्टी आहेत, घराणं म्हणून आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, माहीत सगळं हे, मुलगा चांगला आहे. म्हणजे शिअरली मला असं क्रेडिटेबल वाटतं, इव्हन काका काकू आणि इव्हन माझे आई बाबा, की एक सेटल्ड मुलाची जी एक स्थळ म्हणून हे असते ना, कारण तो 22 होता वयाने, मी 24 होते. सो त्या ह्याच्यात असं काहीच करिअर वाईज सेटल्ड नव्हतं. गाण्यात करिअर करायचं हे त्याचं पक्क होतं, पण म्हणजे काय पुढे आपण करणार आहोत असं काही मिळवलेलं नव्हतं तेव्हा काही अचिव्हमेंट ॲज सच. तर ती अपेक्षा आईवडिलांची असूच शकते की आपल्या मुलीला असा असावा, आणि तशी होती थोडीशी असं मला वाटतं. बट स्टील काहीच म्हणले नाहीत. बाबा म्हणले मुलगा चांगला आहे, घराणं चांगलं आहे आणि तुला विश्वास आहे ना तो करेल. मग ते एकदा त्याच्याशी बोलले मला वाटतं. आम्ही पण बोललो दोघांशी. म्हणजे तेव्हा आता कसं आहे की त्या फेज मध्ये मलाही एकदम ह्यासाठी त्यांना बोलायला जायचं हा एक वेगळा जर्क होता ना, कारण तोपर्यंत फक्त काका म्हणजे माझ्यासाठी ते आणि जनरल घरी होतं. पण आता या भूमिकेतनं बोलायचं त्याचं माझं, मी खरंच आमचं जमलं तेव्हा 22 होतो. सो तो एक प्रेशर एकदम आलं आणि कुठेतरी घरनं हे अंदाज आला होता आम्हाला की दे आर म्हणजे प्रपोजिंग अस की तुम्ही लवकर लग्न करा. सो म्हणजे फोर्स काही नव्हता, पण त्यांचं म्हणणं होतं की दोघंही म्युझिक मधले आहोत, की कुठल्या तरी ह्या अमुक डिग्रीसाठी 4 वर्ष थांबायला लागणार असं काही नाही. आम्ही सतत बरोबर फिरायचो कार्यक्रमांना, मग साखरपुडा करूनच फिरा वगैरे असं. सो मग त्यांना भेटायला गेलो तेव्हा थोडं दडपण होतं, पण ही इज आउट. म्हणजे कम्प्लिटली त्यांनी इतकं मस्त माझ्याशी ते बोलले, काही म्हणजे जास्त वेळ नाहीच बोलले, राहतं 5-6 मिनिटात त्यांनी हे केलं की नाही दोघांचा तुमचा ट्रस्ट आहे ना एकमेकांवर डिसिजन मध्ये. सो मग आम्हाला काही प्रश्न नाही, तुम्ही घेतलेल्या डिसिजनवर फर्म राहा आणि पुढे जे आता तुमचं जे काही एक दोघांचं असं लाईफ आहे ते कसं आपल्याला प्लॅन करायचं आहे तो फोकस बिल्ड ठेवून एकमेकांवर विश्वास ठेवून तुम्ही पुढे जा. एवढ्या 5-7 मिनिटात विषय काहीच जास्त बोलले यार मस्त. नाही, जस्ट हॅपन. म्हणजे ते होणार होतं काही असं मग अजिबात कुठेही नंतर प्रेशर अजिबात नाही आलं. म्हणजे नाही. कमाल. आणि मग लगेच साखरपुडा केला मार्च मध्ये सांगितलं साधारण. हा म्हणजे एक 6 महिन्यात साखरपुडा झाला त्यानंतर. आणि मग त्यानंतर 1-1.5 वर्षांनी लग्न झालं. म्हणजे ओव्हरऑल 1.5-2 मध्ये साखरपुडा झाला आणि 4च्या डिसेंबरला लग्न झालं. पण सो म्हणजे आम्हाला प्रेशर एवढंच, म्हणजे माझ्या बाजूनी जेव्हा लग्न जवळ आलं तेव्हा सो मी जस्ट 23 पूर्ण झालो होतो. म्हणजे नॉट अबाउट नंबर्स, पण खरंच म्हणजे एकदम ते बदललं ना गोष्ट. आणि ती जवळ आली. बरं आपल्या ग्रुप मधले सगळे आम्हाला म्हणाले अरे काय तुमचं चाललं 2 महिन्यात. मी आणि माझा अजून एक मित्र आमचे म्हणजे अजिंक्य, तुला माहिती सगळ्यांसाठी मी मित्र फक्त म्हणतो की दोघांची आमची लग्न 1 आठवड्याच्या अंतरात ठरली. तो तर 22च पूर्ण होता लग्नाला. आम्हाला असं झालं की अरे बापरे खरं. मग तेव्हा ते प्रेशर आलं की बाकी सगळे म्हणतात की अरे आम्ही फिरणार झालं तुमचं आता लग्न. सिरियसली एवढं बदलणार आहे का लाईफ, असं एक हे आला होता तो. एक 2-3 महिन्याची फेज आली. पण आमच्याकडे जॉईंट फॅमिली असलेली, हिच्याकडचे ही जॉईंट फॅमिलीचं एक ट्रेडिशन त्यांच्याकडे होती पूर्वी आणि तिलाही सगळं माहीत असल्यामुळे नंतर असा खूप मेजर चेंज जाणवला नाही. काहीच नाही. वी आर ऑल टुगेदर आणि सगळं. मी लग्न करून आले यांच्याकडे तेव्हा मी 12वी होते घरात. 12वा मेंबर. बापरे. त्यामुळे ती जॉईंट फॅमिली म्हणजे त्याची आम्ही सासूबाई आणि चुलत सासूबाई या सख्या बहिणी आहेत. त्यामुळे ते सख्या बहिणी सख्या जावा अशा ह्याच्यातलं एकत्र घर होतं आणि आजी होती त्याची असं, आणि भावंड. आपण मजा होती. एकत्र कुटुंबाविषयी मी विचारणारच आहे, कारण ते आता खूप रेअर झालंय. हो. पण त्याच्या आधी मला लग्न सोहळा तुम्ही कसा प्लॅन केलात हे जाणून घ्यायचंय, की किती मोठा केलात का छोटा केलात, कारण तुम्ही दोघं काही असे भरपूर कमवत नव्हता तेव्हा, सुरुवात होती करिअरची.
तर आई वडिलांची काय मतं होती आणि काय डिस्कशन करून कसा केलात लग्न सोहळा? थोडंसं मला म्हणजे एक प्रॅक्टिकल मुद्दा याचा मांडते फक्त, जो आता जाणवतो की मी 24-25 आणि मी वयाची होते आणि धाकटी होते घरात. त्यामुळे सुचेताचं बहिणीचं लग्न आधी झालेलं होतं. सो माझे आई वडील वयाने पण मोठे आहेत ह्याच्या आई वडिलांपेक्षा. सो ते प्रिपेअर्ड होते की आता धाकट्या मुलीच्या लग्नाकडे येणार आहे. एक आई वडिलांचं असतं ना प्लॅनिंग काही ना काही. ते प्रिपेअर्ड होते. पण यांच्याकडे हा मोठा मुलगा आहे घरात सगळ्यात. सो तेही 22-23व्या वर्षी, म्हणजे काका काकूंच्या दृष्टीने अजून थोडा वेळ आहे लग्नाला असं असेल डोक्यात कदाचित. तर ते अचानकच आला हा बॉम्ब. पण आणि गाण्यातले आम्ही प्रोफेशनली तेव्हा प्रॉपर गात होतो स्टेजवर. सो कॉमन गाण्यातले खूप लोक होते जे लग्नाला, आणि ना ते सूरताल कार्यक्रम एक चालू होता गाण्याचा 2000 साली. त्याच्यात आम्ही खूप डुएट्स एकत्र गायलो आणि एक असा सामाजिक काय म्हणूया भावना जागृत झाल्यासारखं आम्हाला झालं, लक्षात आलं सगळीकडनं की हो आम्हाला वाटत होतं तुमचं सूरताल पासूनच की तुमचंच लग्न व्हायला पाहिजे. तेव्हा खरंच काही नव्हतं, पण काहीच लोकांना नव्हतं, पण ते एक होतं. आणि त्यामुळे या लग्नाविषयी पण आजूबाजूला खूप लोकच जास्त खूप उत्सुक होते असं आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे ठरवण्याच्या प्रोसेसमध्ये आम्हा दोघांपेक्षा आई वडीलच खूप जास्त इन्व्हॉल्ड होते तेव्हा खरं. पण एक होतं माझ्या डोक्यात पक्क की मला सीमन पूजन आदल्या दिवशी करायचं नव्हतं. अच्छा. म्हणजे शिअरली बिकॉज ऑफ की लगेचच दुसऱ्या सीमंत पूजनाचा जो खरोखर अर्थ होता तो आताच्या काळात इरिलेव्हंट आहे असं माझं मत आहे. सीमा ओलांडून ती वऱ्हाड यायचं आणि पूजा केली जायची, ह्या ज्या सगळ्या आता काय आम्ही इतके ओळखीचे होतो की केवळ हॉल घेऊन तो खर्च करायचा हे मान्य नव्हतं समहाव. आणि त्यामुळे आम्ही डायरेक्ट लग्न केलं आणि रिसेप्शन पण नाही. एकदाच काय ते सकाळी, आता वाटतं करायला हवं होतं रिसेप्शन, कारण इतकी लोक झाली होती, म्हणजे याचा अंदाज नाही आला तेव्हा. किती 1200-1300 लोक पुण्यात मनोहर मंगल कार्यालयामध्ये लग्न झालं. ज्यामुळे तयार होऊन बाहेर आले मी गौरी हारपासून आणि असं समुद्र असल्यासारखं मला फिलिंग आलं होतं. आणि खरोखर हे ब्लेसिंग आहे की पुण्यातले झाडून सर्व कलाकार, मग ते मान्यवर असतील किंवा आमचे मित्र असतील किंवा सगळे आलेले होते जातीने. सो घरातलीच मंडळी कुठेतरी मागे अडकली होती वगैरे असं झालं होतं. म्हणजे पोचू शकले नाही. मनोहरचा हॉल तुला माहिती आहे, बऱ्याच जण माहित असेल बघताय त्याने की त्या ह्याच्यात उभारायला जागा नव्हती एवढं तेव्हा हे झालं. म्हणजे वी आर ब्लेस्ड की सगळे आले लोक. म्हणजे रादर काही जण खरोखर, म्हणजे आता आपलं असं होतं ना की इच्छा बोलवायची नसते असं नाहीये, पण काही जण राहून जातात. पण ती लोक आपण आलेली आम्हाला आठवत आहे. इतकं म्हणजे आम्ही येणारच तुमच्या लग्नाला असं करूनही आलेली लोक होती. म्हणजे अजून तुला सांगायचं झालं तर वी आर फॉर्च्युनेट की आज आता काही लोक बरीचशी त्यातली बुजुर्ग आपल्या क्षेत्रातली नाहीयेत. म्हणजे प्रभाकर जोग सर किंवा गजाननराव वाटवे, अशोक पत्की मुंबईहून आजही भेटतात आणि सगळा टच आहे. पण तेव्हा ते इथनं आले होते आणि हे सगळी मोठी लोक तेव्हा आले. बरीच लोक होते नावडीकर होते आणि त्यांनी आमच्या लग्नाची मंगलाष्टक बबनराव नावडीकर गायले होते तेव्हा. ते आपण म्हणाले की मला आवडेल गायला. तो एक मेमोरेबल आमच्यासाठी ब्लेसिंग म्हणायला हरकत नाही. पण तू जे आता अनुरूपच्या दृष्टीने हा जो प्रश्न म्हणालीस की तेव्हा ना याचा अंदाजच नाही आला असं वाटतं. म्हणजे 2004 मधल्या लग्नांचं स्वरूप आणि आताचं लग्न याच्याशीच रिलेटेड बदललेलं सगळं रूप 20 वर्षात. तर आता असं वाटतं किंवा आता आमचे जे आमच्याहून वयाने लहान मित्र आहेत ज्यांची आत्ता लग्न झाली, त्यांनी अशी छान डेस्टिनेशन वेडिंग्स केली किंवा कमी लोकांमध्ये लग्न केलं आणि नंतर एक रिसेप्शन केलं. तर ह्या बदललेल्या कन्सेप्ट चांगल्या आहेत. आणि म्हणजे हा विचार करायला हवा की किती खर्च ह्याच्यापायी केला जातोय आणि किंवा आई वडिलांना करावा लागतोय. जर तो आपला आपण काही एक्स्ट्राच्या काही हौसेपायी काही विधी करायचे असतील किंवा तर तो नवरा नवरीने आता उचलायला हरकत नाही असं, इफ दे आर अर्निंग. बरोबर. तर हरकत नाही. पण ते बरेचदा असं होतं ना की आमच्या घरातलं पहिलंच आहे, आमच्या घरातलं शेवटचं आहे, आमच्याकडे तेच झालं. त्यामुळे काही गोष्टींना पण तेव्हा संगीत हे काही नव्हतंच तेव्हा, पद्धतच नव्हती. म्हणजे मला आता हे प्री वेडिंग फोटोशूट हे काही नव्हतंच तेव्हा. मेकअप आणि हेअर आणि हे सुद्धा नव्हतं. माझं मलाच आठवते मी एकटीच गेले होते सकाळी नेहमीच्या माझ्या पार्लरवाल्या बाईंकडे
तयार झाले आणि पुढे गेले हॉलला. असं काही त्याचा खूप मोठा हे जो आता झालाय, बरोबर. ठीक आहे. आणि तो ज्याच्या त्याच्या आणि काळानुरूप त्याच्याप्रमाणे ते बदलत गेलंय तसं बदलत बदलत गेलंय. तेव्हा जातात बऱ्यापैकी गोष्टी. साधेपणा होता लग्नात. हो हो सो तुमचंही तसंच झालं. हो हो साधेपणा. अगदी पारंपरिक लग्न झालं. वा. पण ते वन स्ट्रोक एक सकाळी काय ते सगळं होऊन गेलं. रिसेप्शन वगैरे आता वाटतं की कदाचित करायला अजून हवं निवांत होतं. झालं असतं असं. ठीक आहे. वा. असं काय. मग लग्नात किती प्रेशर होतं ऋषिकेश? लग्नात तोपर्यंत मी इज आउट झालो होतो. हा. पण आधीच मी म्हटलं असं 2 महिने जाम प्रेशर आलं होतं की म्हणजे आता काय की तेव्हा ना खूप डोक्यात काय येतं ना की आतापर्यंत कसं आपण अरे कोणाचा फोन आला की चालला चाललंय, बाहेर रात्री 12 वाजता काय ना की लगेच निघालो आलो. आणि आमचं दोघांचंही पण फ्रेंड सर्कल तुलाही माहितीच आहे की ते इतकं मोठं आहे आहे. आणि मित्रांशिवाय जग नाही असं आपलं Seriously, आहे. आम्हाला आपल्याला सगळ्यांनाच आणि मित्र डोक्यात ते हेच सगळं आयुष्य आहे. खूप विचार की आता लग्न झाल्यानंतर मी आता काहीतरी एक जबाबदारी आपल्यावर येणार आहे आणि आता बदलणाऱ्या गोष्टी, मग आपल्याला हे करता येईल का, जाता येईल का. बाकीचे तर भेटत राहणार पाहिजे तसं, कारण आम्ही दोघांनीच नंबर लावलेला पहिला. तर असं काय की ते उगाच काय छोट्या एवढ्या गोष्टी असतात. आता असं वाटतं तसं काहीच बदललं नाही, कारण आमच्या दोघांचे 80% फ्रेंड्स सेमच आहे. सो तो काही प्रश्न नंतर आलाच नाही. पण हे सगळं आपलं जग बदलणार असं एक प्रेशर आलं होतं. ते मे बी प्रत्येकालाच लग्नाच्या आधी कदाचित येत असेल थोडंफार, पण ते हा म्हणजे eased मुलींना out. पण म्हणजे असतं so- ते. तुम्हाला तुमचं घर नसतं सोडायचं. नाही, of किती course. मित्र ते तर आहेच, म्हणजे definitely. आता मला वाटतं की असे इतकं मित्र होतो की त्याच्यातनं आपलं लग्न होतंय. बदलतं ना रिलेशन हो, थोडंसं हो. नंतर ऑफकोर्स. घर बदलतं सगळंच. म्हणजे हे जे हा म्हणतोय की अरे आपल्याला आता बाहेर जाता येईल की नाही रात्री वगैरे असं, तर ते जाऊच शकतात. मी त्या घरात गेल्यानंतर मी तू तशीच करू जाऊ शकतेस शकते का? का त्याच ग्रुप बरोबर, Perfect. हा मुद्दा होऊ शकतो. पण सुदैवाने तो झाला नाही. आणि ऑल क्रेडिट गोज टू ऋषिकेशच्या घरचे सगळेच. मी काकू म्हणते सासूबाईंना. सो काकू, आजी, त्याच्या आजी एकदम सॉर्टेड मंडळी आहेत सगळी. सो काही आणि सवय पण होती त्यांना या फील्डची आपल्या प्रमोद काकांमुळे, की कुठल्याही वेळी कार्यक्रमांना बरोबर. उशीर होतो, लवकर उठणे हा भाग नव्हता. म्हणजे अक्षरशः मी जे काही शिकले ना बऱ्यापैकी ते सासरीच शिकले असं म्हणायला हरकत नाही. कारण माहेरी पण मी धाकटी, आजी, आई, मोठी बहीण आणि मी. त्यामुळे काही गोष्टी ह्या प्रोफेशनली बाहेर असल्यामुळे कराव्या नाही लागल्या, करायची वेळ नाही आली. पण मला खात्री होती की माझी आजी मला नेहमी म्हणायची की तू जिथे जाशील ना तर संसार नीट करशील, असं ती नेहमी म्हणायची. किती गड. तेव्हा काही त्याचे हे कळायचं नाही. पण समहाऊ मला जॉईंट फॅमिलीचं बर्डन कधीच नाही वाटलं. एवढे लोक, मला 2 सासूबाई, 1 आजी सासूबाई, 2 सासरे, तू अशा म्हणालीस सगळ्या तसं तू 12वी हो. घरातली मेंबर होतीस. 2 दीर, 1 नणंद वगैरे. छोटे होते माझ्यापेक्षा ते सगळे, पण स्टील पण ते मला जाणून घ्यायचं की तो बदल कसा होता, कसं ऍडजस्ट केलंस तेव्हा? नाही, खूप इझिली ते मिक्स झाले असं वाटतं. याला कारण की मला कायम वाटत आलंय की 12 जणी जरी एकत्र एका बंगल्यात राहत असले तरी प्रत्येकाची इंडिव्हिज्युअलिटी एकमेकांनी समजून जर घेतली ना, किंवा मत मांडायचा अधिकार, जरी सगळे घरात एवढे मोठे होते, मला वाटतं ह्याच्या आजीचं खूप मोठं क्रेडिट आहे ह्याच्यामध्ये. घर बांधून ठेवणारी व्यक्ती घरात असायला लागते. आणि सोयीसाठी 2 किचन्स होती घरामध्ये, कारण सगळे जॉबवाले होते. सासूबाई जॉब करायच्या, चुलत सासूबाई जॉब करायच्या. सो ते डबा प्रकरण घरात होतं रोज पहाटे, त्यासाठी 2 किचन्स होती खाली. पण त्यामुळे इतकं सोयीचं झालं ना की आम्हाला दोघांना ना अशी ना, माझ्या घरी मला सवय की असे लग्न झालं तरी आपल्याच रूममध्ये जाऊन बसलेत, अशी कधीच रादर सतत आम्ही दोघं गोतावळ्यातच आवडतं आणि राहिलोय पण. सो आमची रूम अशी आम्ही नवीन बांधली होती लग्नाच्या वेळी, लोन बिन घेऊन. खूप छान अनुभव येतो की पहिलं लोन आयुष्यातलं काढलेलं, ते किती 2 लाखाचं वगैरे असेल. पण ते सुद्धा तेव्हा आपल्याला आता EMI भरायचे, हे जे एक चक्र सुरू होतं ना डोक्यामागे, प्रॅक्टिकल लाईफ तुमचं. पण त्याच्यात सुद्धा घरच्यांची सगळ्यांची साथ होती की लग्न होताना ती रूम तयार केली होती त्यांनी, वर गच्चीत होती. तुला मजेचा भाग सांगू? हो सांग प्लीज. नाही म्हणजे ह्या खूप बारीक बारीक इमोशनल गोष्टी असतात की ज्या ना आता बोथट झाल्यात असं मला काय वेळेला वाटतं की तो एक निरागसपणा असायला पाहिजे आणि तो हरवू नाही देता कामा. की लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत मी माझ्या आजी बरोबर
झोपत होते. पूर्वी असंच होतं, काही सेपरेट रूम वगैरे असं काही नाही. मी आणि माझी बहीण आम्ही हॉलमध्ये आजीबरोबर तोही त्याच्या आजीबरोबर तसं भावाबरोबर. होतं मी म्हणजे इट वॉज लाईक एव्हरीडे प्रॅक्टिस. आणि सडनली तुमच्या सगळ्या गोष्टी बदलतात ना. रूम वेगळी आणि तीही गच्चीत अशी वर बांधलेली रूम की आम्ही दोघंच होत गच्चीत, असं एक फिलिंग आम्हाला दोघांनी आलं होतं की काही दिवसांनी ना असं इथे कोणीच नाहीये, म्हणजे गच्चीच्या ह्याच्यातनं बाहेर माणसं दिसत नाहीयेत. जे सतत आपल्याला हॉलमध्ये राहायची सवय असते ना, तर ते आम्ही आपले सतत खाली एक आयसोलेटेड उतरून जायचो. हा, म्हणजे त्याचा वाटलं. त्यालाही त्रास झाला की Oh. हा मलाही असं. मी म्हणलं इट्स ओके, म्हणजे मला काही असं ऑड नाही वाटत आहे की आपण का खाली चाललोय, मग आपणच दोघं वगैरे, असं कधीच नव्हतं. आणि त्यामुळे पण ते घरात मिक्स होणं लवकर झालं असं वाटतं. आणि मला एक इंटरेस्टिंग गोष्ट वाटते की मी माझ्या सासूबाईंना आणि त्यांनी मला, याला माहितीये की मला माहिती, आम्ही एकमेकींना पत्र लिहिली होती. मला पत्र लिहायला भयंकर आवडायचं. किती म्हणजे इव्हन कॉलेज लग्नाच्या आधी. हो, अच्छा. मला लिहावंसं वाटलं. आणि कॉलेजमध्ये पण सर्व मित्रांना खूप पत्र लिहिली. म्हणजे आम्ही नाही लिहिली एवढी, मी माझ्या इतर मित्रांना पत्र लिहिलेली आहेत, खूप डिटेल 8-8 पानी वगैरे. तर तसं मला असं वाटलं की आपण लिहावं काकूंना पत्र. आणि त्या खूप रिसेप्टिव्ह आहेत या बाबतीत. स्वतः कवयित्री आहेत, खूप लिहितात, वाचतात, खूप हे आहे, व्यासंग आहे. आणि त्यांनी पण ते इतकं छान रिसीव्ह केलं आणि त्यांनी पण मला पत्र पाठवलं उलटं. म्हणजे मी याने लिहिलं होतं की मी गाण्याच्या फील्डमधली आहे, तुमच्या जॉबच्या त्या खूप शिस्तीच्या आहेत, म्हणजे सवयच झाली आहे, मूळच्या मुंबईच्या आहेत. सो त्या एका रुटीनमधनं जाणार आहेत आणि आम्ही कम्प्लीट आपला सगळा वेगळाच गोतावळा. तर मला असं वाटलं की आपण हे सांगावं की मी अशा अशा याच्यातनं आली आहे आणि काही गोष्टी ॲडजस्ट करायला मला वेळ द्या, किंवा मला स्वयंपाक खूप येत नाही. तर हे सगळं मी लिहिलं होतं, जे काय मला वाटलं. आता काय लिहिलं आता आठवत नाही. सगळं लिहिलं आणि त्यांनी ते इतकं छान रिसीव्ह केलं. आणि काही नाही, तू जसा ऋषिकेश तशीच तू, त्यामुळे तुझं इथे स्वागत आहे आणि छान तू मर्ज होशील असं मला वाटतं. आणि सगळ्यांनाच गाण्याची खूप आवड घरात आहे, त्यामुळे पण ते सोपं गेलं. आणि मजाच होती, म्हणजे ते गोल्डन डेज आहेत असं मी म्हणेन, की सगळे मिळून खूप पत्ते खेळायचो, चहा खाणं, टीव्ही, क्रिकेट. म्हणजे सुदैवाने या गोष्टींची मला खूप आवड आहे. असं नाही की मला क्रिकेटबद्दल हेट्रेड आहे वगैरे, असं कधीच नव्हतं. माझे आई बाबा पण तितक्याच उत्साहाने आम्ही मॅचेस बघतो. सो इकडेही साधारण सिमिलर अपब्रिंगिंग आणि वातावरण होतं. दॅट आय रिअली एन्जॉयड. वाव. ते सोपं गेलं मला मर्ज करणं. मी फोडणीत सुद्धा काय घालायचं इथपासून कन्फ्युजन होतं खरंच. पण सगळं मला आजींनी आणि काकूंनी शिकवलं. आणि म्हणजे असा, आणि एक महत्वाची गोष्ट मला अनुरूपच्या अंगाने सांगावीशी वाटते, जी माझ्या आई वडिलांनी पाळली आणि जे मी पुढच्या या 20 वर्षात खूप ठिकाणी पाहिलं, की अननेसेसरी इंटरफिअरन्स माझ्या आई वडिलांनी कधीच केला नाही. माझ्याही संसारात नाही, बहिणीच्याही नाही. उगाच सल्ले देणं, उगाच तुम्ही असंच करा, मग मलाच येऊन विचार वगैरे, रोजची उगाचची फोनाफोनी. आणि हे मी पण ठरवलं होतं की हा डिसिजन मी घेतलाय, तर या घरात आल्यानंतर जे जे असेल इथलं किंवा जे मला फेस करायला लागेल ते मी करीन. त्यासाठी एक तर माझी आई पॅरालिसिस पेशंट आहे, आणि त्यासाठी असं नाही, शी वॉज ऑल ओके. पण आता इनफ मोठे होत आपण, लग्नाचा डिसिजन घेऊ शकतो, तर ह्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजेत असं मला वाटतं. अगदीच तुम्हाला हे काही कन्फ्युजन झालं तर आहेच आहेत आई वडील दोन्हीकडचे सल्ला द्यायला, पण त्यांनी ते खूप पाळलं आजतागायत, की अनलेस तुम्ही विचाराल की काकू आई याच्यात काय मत आहे किंवा बाबा याच्यात, त्यांनी आपणहून तू असं कर तसं कर असं दोघांना कधीही, इवन काका काकू त्यांनी ही इंडिव्हिज्युअलिटी, मी जी मगाशी म्हणाले, 12 लोक घरात असताना आणि सगळेच खूप हुशार असताना हे होऊच शकतं की प्रत्येकाचं स्ट्रॉंग मत आहे असं असणारच. पण ते क्लॅश होऊ न देता प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं हे समजून घेण्याचं अकोमोडेटिव्ह सगळेच होते. आणि त्यामुळे ते घर, आणि आजी स्पेशली, याची आजी फार गोड होत्या आणि अप्रतिम सुगरण, म्हणजे आम्ही मिस करतो त्यांच्या हातच्या चवी. पण हा हे त्यांच्यात होता की दोन्ही सुनांना त्यांनी असं बांधून ठेवलं होतं की नाचसुनेलाही ते आपोआपच बाळकडू मिळालं की घर कसं सांभाळायचं, कमाल असं. सो ते आपोआप होत गेलं. किती छान. कसं वाटतंय तुला तुझ्या घरच्यांचं कौतुक ऐकून? अरे मस्तच. छान. कॉलर नाही आहे. नाही, पण म्हणजे
ऑनेस्टली आता ती म्हणजे घरातलं मला हे वातावरण आमच्याकडचं माहितच होतं, पण वेगळं एक रिलेशन एस्टॅब्लिश होतं ना लग्नानंतर. सो तिचं आईशी किंवा माझी मावशी काकू एकच, मी सांगितलं तसं. सो ते एवढं फ्रेंडली यांचं झालं रिलेशन आणि तेवढंच फ्रँक पण. सो असं वेगळं वाटलं नाही की आता काही जेल होत आहेत किंवा कोणाला वेळ लागतोय. कितीही ओळखीची आधीची असली तरी त्या 11 माणसांमध्ये एक व्यक्ती नवीनच नाही त्या घरासाठी, म्हणजे आपण तशाने बघितलं तर. पण असं ते कुठेही झालं नाही. 24 तास एकत्र राहणं वेगळं पडतं, तुम्ही प्रश्नच माहिती नाही. असणं. आणि एक बाहेर एक गायिका म्हणून एक लेबल होतं, म्हणजे त्यांच्या दृष्टीने पण ते अवघड असेल असं मला काय वेळेला वाटतं की प्रमोद काका फेमस होते, हा फेमस झाला होता बऱ्यापैकी, माझं नाव होतं. तर अशा 3 आर्टिस्टना सांभाळणं हे सोपं काम नाहीये घरातल्या मोठ्या व्यक्तीला सुद्धा. कारण असं एक काही काय म्हणू, एक इमॅजिनेशन असू शकतं की ही असं असेल, ही उठेल का, ही काम करेल का, हा वाटू शकतं ना. तर असं कुठेच जाणवू न देता या गोष्टी, त्याच्यात तुझं पण क्रेडिट आहे माझ्या मते, हो की नाही? म्हणजे Exactly, टाळी of दोन्ही course. हातांनी वाजते कारण तसं. ही कौतुक. तिच्यासाठी सुद्धा वेगळ्या घरात जाणं हो, आणि हो. म्हणजे जसं की आधीची ओळख आणि आता 24 तास त्याच घरात राहायचंय. इट्स अ डेफिनेटली डिफिकल्ट जॉब. म्हणजे ओव्हरऑलच आपल्याकडची जी पद्धत आहे त्याच्यात मुलीसाठी हा डिफिकल्टच विषय आहे की आई वडिलांचं घर ते आई वडिलांचं असतं. म्हणजे केव्हाही म्हणजे कितीही आज ती म्हणली तरी, आणि हे अंडरस्टँडेबल आहे. पण त्या घरातनं तुम्ही दुसऱ्या घरात राहायला जायचं आणि ते कम्प्लिटली आता आपलं घर करायचं हे सोपं नाहीये. सो डेफिनेटली तिची पण तेवढी रिसेप्टिव्हिटी आणि तो फ्रेंडलीनेस किंवा ते ऍक्सेप्टन्स हा भाग पण तिच्यातही तेवढा खूप आहे, म्हणूनच ते होऊ शकतं. आणि त्यात आमच्याकडे एक चांगलं होतं की दोघंही आम्ही पुण्यातच राहणार आहे. दोन्ही म्हणजे तिचं माहेर आणि सासर हे अगदी 2 किलोमीटरच्या अंतरात. म्हणजे अजून आयसिंग ऑन केक असं मुळे याच्यात. पण जे लांब जातात राहायला त्या मुलींना ते अजून इमॅजिन की ते डिफिकल्ट आहे खूप. पण आमच्या केसमध्ये तसं नाही झालं आणि ते खूप इझिली ह्या गोष्टी घडत गेल्या. आता मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही मित्र होतात, खूप वर्ष आपण सगळे एकत्र होतो, आणि अचानक लग्न केल्यावर काही वेगळ्या गोष्टी आपल्याला कळू लागतात. जसं तू म्हणालीस 24 तास एकत्र राहिल्यावर डोकी आपटायला सुरुवात होतात. रोजच्या काही सवयी असतात ज्या आपल्या वेगवेगळ्या असतात. अर्थात आपण वेगवेगळ्या घरातून आलेलो आहोत. तर अशा सुरुवातीला काय गोष्टी घडल्या की हे काय आहे, म्हणजे ही असं का म्हणते, किंवा ह्याचं काय आहे, हे असं काही घडलं का? म्हणजे आता बरोबर बोल. माझ्याकडनं म्हणजे मला तशा कमी आठवतील गोष्टी. कारण म्हणजे काय की मी थोडंफार लेटर हळूहळू जाणवलेलं हे असं की ती चांगल्यासाठीच. आता परत हा फॅक्टर कसा असेल की बरेच वेळा ती घरी सगळ्या ऑर्गनाईज करते गोष्टी. म्हणजे खूप ऑर्गनाईज पर्सन आहे माझ्यापेक्षा जास्त, त्यामुळे असेल. पण एक सजेशन्स हा पार्ट असतो ना की काय डूज अँड डोंट्स, त्याच्यामध्ये की पाहिला की आधी एवढं काय बोलायचं नाही, पण आता हळूहळू जसं एक काय वर्षभर झालं असेल म्हण किंवा 6-8 महिन्यानंतर त्या आठवणी हा फॅक्टर. आधी ही नाही एवढं करायची आणि आता छोट्या एवढ्या गोष्टीत पण हे आठवणी तू घेतलंस का, तर जाताना विसरशील, खाण्याच्या बाबतीत घेते की अचानक काय एवढं करायला लागले असं वाटायला लागलं. ते आजतागायत आमचं असतंच. कॉमन फॅक्टर आहे मला वाटतं सगळीकडे. पण विसराळू विनू असल्यावर आठवणी जबाबदारी वाढली. हा चेंज मला खूप नक्की जाणवला. आधीच्या फेज मध्ये आणि लग्न झाल्यानंतरच्या काही महिन्यानंतर जो चालू झाला तो चालूच, म्हणजे आता तो परमनंट फॅक्टर आहे. असा तो आहे. नाही, चांगलं वाईट नाही मी म्हणत त्याच्यात, पण तो बदल तो जास्ती जाणवला तुला. मला काय वाटतं माहितीये का, स्वभाव म्हणून तुम्हाला, आणि आता आमच्या लग्नाला 21 वर्ष झाली, तर माणूस बदलतोच. म्हणजे ही एक गोष्ट सगळ्यांनी जर नीट समजून घेतली ना, तर एवढा प्रॉब्लेम येत नाही, यायला नको असं मला वाटतं. की आपण 20-22 असतो तसे 30 नाही आणि 40 राहत नाही. सो उलट ते तसं बदल होणंच चांगलं आहे, व्हायलाच हवेत. सो इनिशियली हे जे म्हणतोय ना की हे जे मित्र पहिले वाद होत असतील तर ते मित्र सारखे मित्र ऋषिकेश तर बापरे.
म्हणजे अगदी सांगायचं झालं तर आमची हनीमूनची ट्रिप पण आम्ही अजिंक्य सावनी आणि आम्ही असे ठरवून कारण आमची आठवड्याभरात लग्न झाली. पण ते सुरुवातीला असं असतं की चौघं कशा वगैरे असं ते दोघंच जाऊया वगैरे इथपासूनच ती सुरुवात होते. पण मलाही म्हणजे आपण शिकत जातो एकमेकांकडनं. होतात वाद, नाही असं नाही, पण ते मित्रांमध्येही होतात, आपल्या आई बरोबरही होतात, आपल्या म्हणजे बहिणी बरोबरही होतात. पण त्यातनं आपण शिकलो तर ते पुढे जातं नातं. नाहीतर मग ते अडसर यायला सुरुवात होते असं वाटतं मला. नक्की मला आधी असं वाटायचं की दोघं असं एक ते फिलिंग असतं पहिलं वर्ष दोन. पण नंतर असं लक्षात आलं की आता कुठलीच ट्रिप आम्ही मित्रांशिवाय जाऊच शकत नाही. जसं मी नाहीचं हो कडे गेलं, मला थोडा वेळ लागतो असं म्हणूया आपण. पण ते चांगल्यासाठीच झालं की शेवटी तुम्हाला मित्रांचीच साथ आयुष्यभर जिथे जाऊ तिथे लाभते आणि मित्रच असतात कुठल्याही तुमच्या प्रसंगात. ह्याचे अनुभव पण येत गेले आणि ऑफकोर्स नातेवाईक सगळे आहेच आहेत बरोबर, पण इतके जीवाभावाचे मित्र आहेत की म्हणजे मग वाद तिथून सुरू झाला की तू अजिंक्यला भेटायला चालायस तर मला पण यायचंय, पण मी आता येऊ शकत नाहीये. ही ती जी तडफड आहे ना ती सुरू होते की माझे पण तेच मित्र आहेत, तू जाणार मी का नाही, मी का नाही. आणि सुदैव म्हणजे असं होतं की आलं मनात चाललंय, आम्ही आता चाललोय कॉर्नरला भेटायला, असं अरे आत्ता काय हे जे सुरू होतं ना की आता जेवायला बसायचंय, आता काहीतरी आपल्या मागे काहीतरी घरातली कामं असतात, ह्याचा एक लुकआउट. आणि तो तसं 22-23च्या वयामध्ये नसतोच असं मला एक लक्षात आलं. काही वर्ष जायला लागतात त्यासाठी. पण ते सगळं हळूहळू ब्लेंड झालं. आणि 24 तास राहताना हा फरक वाटतो मी, कारण आधी का ते बदलतं एक्झॅक्टली तसं खरं कुठे काही ते काही लेखी थोडी असं की लग्न झाल्यानंतर काय ह्या गोष्टी. आधी आम्ही कधी ही पाहिजे तेव्हा जात असेल, मी जातोय, पण हा जो एक कॉन्शियसनेस डेव्हलप होतो ना मे बी, तर तो मला फरक नक्की जाणवायचा की अरे लग्न झाल्यानंतर असं का बदललंय. मग ते 24 तास राहिल्याने तिलाही माझ्यातल्या बारीक सारीक सवयी कळत जात असतील, किंवा हाऊ आय इंट्रोड्यूस अ टॉपिक हे पण तिला कदाचित कळत असेल ना. आता मला पटकन म्हणजे आधी खूप गेमा केल्या असतील पण आता त्या मला डायरेक्टली कळायला लागल्या, त्यामुळे मग तो तिच्यातही बदल होत असेल ना. जसा मला रीड करून की अरे मी हा विषय आता सुरू केलाय म्हणजे ह्याचा रिझल्ट बहुतेक 2 दिवसांनी असणार आहे, हे ती रीड करत असेल. सो तिच्या रिएक्शन्स बदलतात तशा माझ्या. सो हे काही 24 तास राहिल्यानंतरच गोष्टी कळतात. करेक्ट. तशा तिलाही माझ्यातल्या कळलं असणार, मलाही तिच्या जाणवल्या की तिला कशा पद्धतीने आय हॅव टू पुट अ पॉइंट. एखादा मला शिकला मित्रांबरोबर ट्रिप प्लॅन करायची आहे की जिथे तिचे तरीही आता फक्त मुलांनाच जायचंय, मग हा विषय आणायचा कसा, मग ते प्रिपरेशन त्याच्यासाठी. तू गेलीस का मैत्रिणींबरोबर ट्रिपला? हो. एकतर ना ग थोडं काय झालं आपल्या फील्डमुळे ना दौरे खूपच असायचे. म्हणजे अनुष्काचा जन्म होईपर्यंत खूपच फिरलो एकत्र कार्यक्रमांना त्याला. मग थोडं ना मुलींना हे नॅचरली बर्डन नाही म्हणणार मी, पण ही जाणीव होते की मी जर एरवी सतत बाहेर असते तर बाकीचा वेळ मी थोडा घरी द्यायला पाहिजे असं. आणि मी खरंच सांगते म्हणजे, आणि हे करायला पाहिजे म्हणजे मी ह्यात मुलगा मुलगी मग मुलींनीच का करायचं वगैरे हे ह्याच्यात नकोच पडायला. पण मला असं वाटतं की मी जेव्हा रात्री उशिरा 1 वाजता कार्यक्रमाहून 1:30-2ला येऊन डायरेक्ट झोपायचे काहीही न आवरता करता, आणि सकाळी सासूबाई 4 वाजता उठून डबे करून मला काय आवडते ती भाजी करून, ह्याला काय आवडते ती भाजी करून, त्या खूपच हे सांभाळतात अजूनही. तर हे खूप स्पेशल आहे. हे बरोबर आहे का चूक आहे हे सब्जेक्टिव्ह आहे मला वाटतं, पण जसं त्याचं केलंय तसेच त्यांनी माझे लाड पुरवलेले आहेत. मग प्रसंगी 1-2 गोष्टी सांगण्याचा पण हक्क निर्माण होतो. एक विशिष्ट लग्नाचा पहिले 2 वर्ष काळ गेल्यानंतर आमच्यात हे बोलणं झालं. म्हणजे त्या मला म्हणाल्या की सगळं बरोबर आहे की तुमचं वेगवेगळ्या वेळांना येता जाता, पण तरी जेव्हा तुम्हाला कार्यक्रम नसतो तेव्हा पहाटे उठून तू या गोष्टी शिकून घे, किंवा तुम्ही प्राणायाम वगैरे या गोष्टी करा, व्यायाम करा, तुम्ही गायक आहात, जागरण होतात. तर हे काय माझ्या आईने पण मला सांगितलं असतं, तर हे ऍक्सेप्ट पण केलं गेलं पाहिजे. मला का सांगितलं असं जर तुम्ही अप्रोच तुमचा खूप मॅटर करतो एक रिलेशन टिकवण्यात असं मला वाटतं. आणि तो हक्क त्या समोरच्या ज्येष्ठ व्यक्तीला दिला गेला पाहिजे दोघांकडनंही.
तर माझ्या आई बाबांनी पण त्याला काही गोष्टी ड्रायव्हिंगच्या बाबतीत तो भयंकर पॅशनेट आहे ड्रायव्हिंगच्या बाबतीत. अच्छा. आणि हनीमूनला आम्ही म्हणजे मोठ्या ट्रिपला गेलो त्याच्या आधी महाबळेश्वरला 2 दिवस गेलो होतो. तर तेव्हा नुकतीच सँट्रो घेतली होती का काय, हा ती का जस्ट सँट्रो? म्हणजे हा. तेव्हा अगदी पहिली शिकला होता. गाडी just शिकलो होतो मी, आणि तर तेव्हा ह्याची इच्छा naturally होती की मला गाडी drive घेऊन करता यायचं जातो. होतं. पण ते सगळ्यांनीच माझ्याही आई बाबांनी सांगितलं की नाही तुम्ही, दे वर नॉट कॉन्फिडंट अबाउट की अजून मी जस्ट शिकलो होतो, मी होतो नॅचरली, कारण मी चालवत होतो व्यवस्थित. पण आताच तुमचं महाबळेश्वरचा टुगेदरशिप घाट सुरू वगैरे झाली मग तर नको तुम्ही वगैरे. जाऊ नका. मग ते पहिल्या म्हणजे आम्ही गेलो महाबळेश्वरला तेव्हा एसटीने गेलो. एसटीने गेलो. म्हणजे इतका तो काय म्हणतात त्याला, त्या गोष्टी तेव्हा घडल्या. म्हणजे आता वी कॅनॉट इमॅजिन. Correct. असं नाही की त्याच्यात काही हे वाटतं म्हणून नाही, पण आता ती सवय तुटली. पण तेव्हा या सगळ्या गोष्टी केल्या. मजा होती. सो वी एन्जॉयड. त्या Yeah, सगळ्याच yeah. गोष्टी एन्जॉय केल्या. आणि तू 24 तास राहण्याचा जो मुद्दा आपला होता, त्याच्यात मग मला नंतर असं वाटायला लागलं की तेव्हा आपण म्हणजे काही स्टेजेसला खूप वर्ष झाल्यानंतर आता वाटतं की तेव्हा काही गोष्टींना आपण लग्नाच्या आधी सगळ्याच एकमेक जे आपण बोलतो ते आवडतच, म्हणजे पॉइंट ब्लँक. पण नंतर त्याच कन्सर्ननी बोललेल्या कधी कधी एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना असं वाटतं की अरे मी हिला आवडत असेल की सारखा मी फार सांगतोय का, किंवा मला तिला कमी वाटत असेल हे पण मी एक्सेप्ट करतो. पण मला असं वाटतं की अरे ही त्याच गोष्टी तेव्हा आपण ह्या सगळ्या एन्जॉय केल्यात, आता ती त्या सजेशन्स देते त्या मला असं का वाटतंय की सारखं सांगितलं जातंय आपल्याला. हे होतं. म्हणजे मला असं वाटतंय की एज फॅक्टर किती आपण बाजूला ठेवला की एज इज अ नंबर, पण काही कॉन्शियसनेस ऍज अ पार्टनर म्हणून पण एकमेकांविषयी डेव्हलप होतात ओव्हर द पिरियड. सो आफ्टर मे बी 40s आता तिला कदाचित चांगल्या यांनीच माझ्याबद्दल वाटत असेल की हेल्थ साठी मी काही गोष्टी करायला पाहिजेत. सिमिलरली मे बी मला हिच्याबद्दल वाटत असेल. सो पण ते 24 hours लिव्हिंग मध्ये किती वेळा आपण एकमेकांना त्या गोष्टी रिमाइंड करतो, सांगतो, याचं कधी कधी कदाचित ह्या गोष्टी वाटत जातात की मला असं वाटतं बिफोर 20 years अँड नाव आफ्टर 20 years त्याच गोष्टी आपल्याला कधी कधी का खटकतात. होऊ शकतं, पण इट्स जस्ट मॅटर ऑफ. Age आणि पण मला असं त्याच्यातून तुम्ही मार्ग कसा काढलात? म्हणजे समजा तुमच्या बाबतीत हा मुद्दा जो तू म्हणतोयस की आधी वन ऑफ द जस्ट एक उदाहरण. बरेच पण आहेत. तरी पण एक आपण प्रत्येक जोडप्याचं मार्ग काढण्याचं एक हे असतो बघ की आम्ही आयदर दुर्लक्ष केलं एकमेकांकडे किंवा आम्ही बोललो त्याच्यावर, असे काहीही. तर तुमचं असं काही? मला असं वाटतं ना की ऋषिकेश बाहेर लोकांना जो माहितीये त्यापेक्षा तो प्रत्यक्षात प्रचंड तापट आहे. हे कोण बऱ्याच जणांना मान्य होत नाही, पण तो आहे. आणि तो स्वभाव आहे. तो पटकन राग येतो आणि शांत पण होतो. पण मला राग यायला वेळ लागतो आणि मग आला की थोडा टिकतो. शांत व्हायला वेळ लागतो. पण हे जे 24 तास राहिल्यावर या गोष्टी करतात आणि कुठल्या कारणावरनं तुमचा राग ट्रिगर होतो ह्याची कारणं पण वेगवेगळी असू शकतात. असं आहे. तर पूर्वी काय व्हायचं की खूप भांडायचो आणि मग ते दोघांची डोकी शांत झाल्याशिवाय ते संपायचं नाही, असं होतं ना. एजनी जो फरक पडतो आता इतक्या वर्षानंतर, की आता माहितीये की ह्या गोष्टीवरनं मी बोलले तरी हा चिडणार आहे हे मला माहितीये, पण ती गोष्ट सांगणं आवश्यक असतं कदाचित. मग मी सांगते आणि चिडला तर चिडला, असं ते होत जातं. पण त्याची हे कमी होते. म्हणजे मला असं वाटतं की पूर्वी ज्यानी आपण आपलं म्हणणं स्ट्रेस करत असतो की नाही माझंच बरोबर आहे, आणि हे होतं. तुम्ही लग्न झालं म्हणजे अगदी कायम गळ्यात गळे असं होऊच शकत नाही. 2 वेगळ्या व्यक्ती असतात, वेगळ्या अपब्रिंगिंग मधून आलेल्या असतात. सो मतं असलीच पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे आमच्या दोघांची खूप आवडीनिवडी आणि हे गाणं सोडता आवडीनिवडी बऱ्याच वेगळ्या आहेत. हा, पण काही गोष्टींवर आम्ही खूप सिमिलर होत असं पण वाटतं, त्यामुळेच टिकून होत असंही वाटतं. नाही, आणि तुझे म्हणलीस की आता उपाय तुम्ही काय करताय, तर आम्ही बरेचदा असे अबोला धरून ठेवणं वगैरे ह्या ह्याच्यातलं नाही होत. शक्यच नाही. भांडलो खूप होत, म्हणजे भांडतो म्हणजे ते होतात सगळ्यांमध्ये होतात, आमच्या ते होतं. पण टू डिश इट आउट म्हणतात ना तसं, की ते झाल्याने असं वाटतं की तो विषय संपतो. भले तेव्हा वाद होतो, भांडण होतं, पण त्याचे हे राहत नाहीत, त्याचे सस्टेन्स राहत नाहीत, आणि तो विषय बाजूला होऊन अगेन यू कॅन बी नॉर्मल. सो आम्हाला असं वाटलं की बरेच वर्ष
हा मार्गच आमच्यातला आम्ही काढलेला चांगला, की तेव्हा राग आलाय ना, तेव्हा पटत नाहीये तर तुम्ही बोला, तो बोलून वाद होऊ दे, मोकळं, बोला, रडा, जे काय गेट इट व्हायचं आउट ते. अँड 2 तासांनी ते एक असतं follow. नॉर्मल. रडलं की आम्ही काही बोलू शकत नाही असा जो एक हे असं नाही म्हणजे बोला पण आम्हाला रडायला येतं हे एक मला त्याला कळत काय हा करू एक मला शकत कायम म्हणजे त्याच्यावरून दुप्पट चिडणं होतं की तुम्ही रडता का प्लीज सांग मला. हे खूप पुरुषांचं मत आहे, असं माझं मत आहे. बोल, आपण बोलूया. समोरचा माणूस रडायला लागला हा. म्हणजे की काय होतं की तो मुद्दा 2 गोष्टी मनात येतात की मला बोलायचंय पण आता रडायला लागलाय म्हणताना तो एक काय गिल्ट बोलणार? येतो की आयला आता आता कसं बोलणार. तो एक वे त्यांनी आउट असू माझी शकतो भांडण थांबवायचा माझी अजून चिडचिड होते त्यांनी, कारण रडायला यायला लागलं म्हणतानी आता नको बाबा अजून मग आता आपला मुद्दा कुठे स्ट्रेस करायचा असं एक हे येतं, पण तो राहिलेलाच असतो मनात. पण समोरचा रडतोय मग आता त्याला अजून आपण वाईट वाटून देऊ शकत नाही, पण मनात ठेवलं नाही असं काही, आणि माझी अजून चिडचिड होते. म्हणजे मी त्या क्षणी रडायला काय झालंय उलट वगैरे. हो, ह्याच्यात असं होत नाही. मी म्हणते की अरे पण आता मला वाईट वाटत होतं, तू येतंय. आता मला शांत आता काय? करायला पाहिजे ना, तर ते त्या क्षणी माझ्याकडनं होत नाही. मला हे कळत नाही की बायकांना पटकन रडू येतं, पण पुरुषांना असं वाटतं या रडायला लागल्या म्हणजे आता विषय संपला. अरे नाही बोला. हा असं नसतं है की नाही? अजिबातच आम्ही नसतं. रडतो, तुम्ही आणि बोला. खरं तर ते ना मला असं वाटतं की रडून झाल्यानंतर ते बाहेर बायकांसाठी पडतं ना संपलेलं ते. असतं हो, असं मला मी तर बरेचदा म्हणते, वाटतं तुम्ही रडा. काही हरकत नाहीये जरूर नाही म्हणजे I don't मला mind. पण म्हणजे याच्यात सांगायला काही होत नाही, मला पण पाणी वगैरे येतं रडू डोळ्यात, येतं, हा. असं हे नाही. हो आणि त्यात काहीच पण चुकीचं नाहीये. मला हो. त्या क्षणी दुसऱ्याला रडायला लागला समोरचा माणूस की इमिजिएट शांत करणं जमत नाही. हा. म्हणजे थोड्या वेळानंतर आय कॅन गेट बॅक टू हिम ऑर की बाबा तो पॉइंट समजून, पण इमिजिएट समोर आलं की मला त्याचा अजून पॅनिक म्हणजे व्हायला अरे आणि यातला गमतीचा भाग असा आहे की लोक आम्हाला विचारतात की मग तो गाणं म्हणतो का तुझ्यासाठी वगैरे हा, असं तुला वाईट असं काही झालं वाटल्यावर. म्हणलं एक मिनिट अजून चिडेल. म्हणजे आम्ही खूप लोकांना वाटतं तुम्ही घरी गाण्यातच बोलत असाल ना अगं वगैरे. बाई. म्हणलं, "हो, नाही सगळ्या घरांमध्ये चालतं तसंच चालतं काही वेगळं नाही पण असं नाही होत नाही गाणं वगैरे. गाणं ही एक गोष्ट अशी आहे की जी या ह्याच्यात बांधून ठेवते. चहा ही एक गोष्ट अशी आहे वा वा. की चाय पे चर्चा तशी आमची भांडणं कमाल. चहावर संपलेली असतात. टीव्ही बघायची आवड दोघांनाही आहे त्यामुळे वा. ट्रॅव्हलिंगची आवड आहे. ह्या काही कॉमन आवडी आहेत. हम्म, बाहेर खायला आपल्याला आवडतंच पण तो खूप जास्त फूडी आहे हम्म. त्यामुळे नवीन नवीन ट्राय स्वतःही करतो आणि दुसऱ्याला करायला लावतो. त्यामुळे पण म्हणजे हे परत गिव्ह अँड टेक पेक्षा शिकणं पण आहे. मी खूप गोष्टी शिकले त्याच्याकडनं असं मला वाटतं. म्हणजे मी थोडीशी मेथॉडिकल पर्सनॅलिटी आहे मला वाटतं, पण थोडं फ्रिकआउट तो जास्त आहे माझ्यापेक्षा. इम्पल्सिव्ह आहे जास्त. तर त्या गोष्टी तुम्ही शिकू शकता किंवा तेवढ्यापुरता आनंद नक्कीच घेऊ शकता तुमच्या पार्टनर बरोबर. अगदी कायम मी ते करीन असं नाही, पण तो बरोबर असताना मजा येते मला ते करताना की का नाही मी आधी केलं असं पण वाटतं. बरोबर. तर असं ते गिव्ह अँड टेक आहे. कमाल. या सगळ्या आठवणींमध्ये रमलोय तर हो. आपल्याकडे एक आठवणींची सफर म्हणून आहे ज्याच्यात अच्छा. तुमचेच फोटोज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ओके. आणि ते फोटोज कधीचे, त्याच्या पुढे मागे काही घडलेल्या गोष्टी असतील तर त्या तुम्ही बापरे. आम्हाला सांगणार आहात. येस. कोकणातला कर्दे beach. हो. बीचचा असावा असं मला वाटतंय. हा. काय तुमच्यापैकी कोणाला जास्ती गोष्टी आठवतात, कोण विसरतं, असं काही आहे? नाही या बाबतीत हे जास्त हिला particular फोटोची आवड आहे. मला 100%. आमचे सगळे फोटो ऑलमोस्ट बरेचसे मी काढले असेल कारण मी वेडी आहे फोटो काढायची. हां आणि त्यामुळे निसर्ग फोटो असतील किंवा आमचे असतील ते बरेचसे मी तूच उडवलेले आहेत. काढलेले असतात. हां हिला जास्त सेल्फी आठवेल स्टिक पटकन. फक्त हा आहे. हा, अच्छा. उंच असल्यामुळे सेल्फी स्टिक तो आहे आमची. पण हा मला असं वाटतं कोकणातल्या बीच कर्द्याचा वाटतोय मला. दिव्यागर किंवा कर्दे ट्रिपला गेला ट्रिपला होता. गेलेला असतानाच आहे फोटो. हा थोडा आधीच आहे का? नाही हा अमेरिका टूर मधला हा, कॅलिफोर्निया कुठल्या हा. बीचला आपण Either गेलो नाही. पॅसिफिक बघायला गेलो होतो ते कॅलिफोर्निया ना तिथे हा काढलेला लॉंग आहे. बीचला लॉंग आयलंड का पुष्कर काय वगैरे भेटले होते आपल्याला सगळे. तो कुठला तसंच बीच म्हणजे एलए हा, एलेच्या LA चा. कुठल्या तरी एलेच्या बीचच्या त्या वॉटरफ्रंटला हम्म. काढलेला आहे. असं वाटतंय. नाही कन्फर्म त्याला तिथेच असं काढलं. वाटतंय. वाटतंय. पण हा बराच आधीच आहे का? नाही 2018. हा अच्छा. मला ह्याच्या चेहऱ्यात उगाच असं वाटतंय की छोटा आधीचा दिसतोय. हा म्हणजे मलाही असं हो, वाटतंय हे बघ. आधी नाही नाही 2018 आहे 2018 18 आहे. हा साखरपुड्याचा आहे. 2006 2003 तीन. 6 जून 6 जून हा.
साखरपुड्याचा. कोण आहे हा असं वाटतंय. बापरे, हो, आम्ही म्हणजे खूपच. आता आम्ही जुने फोटो बघतो ना तेव्हाचे, म्हणजे मी अनुष्काला आता दाखवतो ना फोटो, बापरे तुम्ही कसे दिसायचात वगैरे, आई तू केवढीशी होतीस वगैरे. हो, आता फारच जुनी अनुष्का गोष्ट आहे. गमतीने असंही म्हणते तेव्हाचे माझे फोटो बघून की अगं आई तुला बाबा आवडला नसेल, हेअरस्टाईल बघ म्हणते बाबाची. हा, मी तेव्हाचा तू नाही म्हणाल. सगळा हेच वेगळा होता ना. किती गोड. हा माझ्या नंदेच्या साखरपुड्यातला आहे, अच्छा, जुईच्या साखरपुड्यातला. मला नव्हतं आठवलं, म्हणजे हा कधी साडीवरून झालंय मला म्हणजे हे जे एक कॉम्बिनेशन हा योगायोगच आहे, म्हणजे की कायम आमची रंगाची कॉम्बिनेशन हो ना, आपोआप, ठरवता. म्हणजे मी आता आजच नाहीये तरी हे मी म्हणजे कारण कॉन्ट्रास्ट मी आज म्हणलंच brief त्याला. आपला होता एक आपल्या ह्याचा, त्यामुळे आज आम्ही वेगवेगळे, पण बरेचदा बरेचदा सेम coincidentally एकत्र रंगाचा होतो. घातला जातो. मग आता मी ठरवून त्याला विचारते की बाबा स्टेजवर अगदी तू पण निळ्या रंगाचा मी पण निळी असं साडी, नको. असं नाही ना होते, हे विचारते. हा आपल्या हिची covered बहीण आहे सुचेता, तिच्या गाण्याच्या शूटच्या वेळेचा फोटो आहे. कसले दिसतो. अच्छा, तो कुठे बरं, MIT आय थिंक, लॉ कॉलेज ना पुण्यात, लॉ कॉलेज MIT लॉ कॉलेज तिथे कुठेतरी शूट केलं होतं, तिथला आहे. तिथला आहे शूटिंगच्या वेळेचा. केवढ्या पायऱ्यात पण ह्या कुठे. बीएमसीसीचा नाही मला MIT वाटतंय, MIT माझ्या law college माहितीप्रमाणे तिथे त्या भागात MIT shoot झालं होतं. MIT हा. हो, हो. हो, हो. तिथे मागच्या बाजूला हा सेक्शन आहे बहुतेक. आहे का किती फर्ग्युसन गोड college आहे का? बघतीयस तू त्याच्याकडे. हा, तो खरं ऍक्च्युली खूप फार कॅन्डिड मस्त उडवला आलाय गेलाय फोटो. एकदम. हा, खूप गोड आहे. हो, छान आलाय हा फोटो. बायनीच्या यार. अश्विनीनीच वगैरे काढलेला आहे का हा. हा सेल्फी वाटतोय, सेल्फी मी काढताना ऋषिकेशनी ती selfie बघते काढलाय आता. बहुतेक. तो हा. असा धरलाय का? तो कॅन्डिड ओ. आलाय आणि हा. तसा. फारच गोड, कमाल फोटो आहे. हे पण अगेन शूटिंग, हा तुझं रात का शौक कव्हर सॉन्ग मी रहमानच्या एका गाण्याचं केलं त्याचं होतं. शूट आहे पौड साइडला, पौड गावात एक बंगला आहे छान, तिकडे तिथे आम्ही शूट आमचं- केलं होतं. आणि सगळी ग्रे थीम होती. हे बघ इथे पण हे कोइन्सिडेंटली हो, त्यांनी ग्रे रंग. शर्ट आणि ग्रे Correct. साडी होती. झालंय. Wow. तुला आठवलंय, हो मला हे आठवलं. महत्वाचं. तरी एक दोनदा त्याच हा तो असं झालं होतं. समारंभातला नाही आठवला मला. समारंभातले तुला मजा हा. सांगते मी, मगाशी मी ते हा. पॉइंट असा येऊन गेला हा. डोक्यात. लग्नाच्या वेळी ऍक्च्युअल लग्न झालं तेव्हा काय वाटलं असं विचारलं असतं. हा, लग्नाच्या दिवशी हा. विधी ते पहिले सकाळचे चालू असताना गोत्र विचारलं गुरुजींनी, हा माझं गोत्र सांगायला निघाला होता. आजी धावत आल्या की अरे आपलं गोत्र हे नाहीये. तोपर्यंत जी कानावर नाव होती मला असं तोपर्यंत इतकं हे ना, माहीतच नव्हतं काही की concern आमचं ते प्रत्येकाचं नाही हे वेगवेगळं गोत्र असतं आहे. वगैरे. इतकं आपण डिटेल मध्ये जात नाही ग, जोपर्यंत आता लग्न होऊन आपण पूजेला सत्यनारायण वगैरे पूजेला बसत नाही, बसतो हो. मग कळतात ह्या गोष्टी ऍक्च्युली केल्यावर. खरं आहे. तोपर्यंत आपले आई वडीलच करत असतात हो. किंवा कुलवृत्तांत वगैरे असं काही आपण कुठे गेलेलो नसतो. खरं आहे. त्यामुळे त्या धावत आल्या की मी अरे शांडिल्य सांगितल्यावर आजी शांडिल्य धावत आली, बकरी अरे जोशी. म्हणली, "वेड्या, अरे ते भारद्वाज त्यांचं आहे, आहे आपलं भारद्वाज भारद्वाज आहे. इथपासून सुरुवात होती. आणि नातेवाईक पण खरंच खूप लोक होती, त्यामुळे स्टेजवर घोळ आम्ही दोघांनी खूप जाम घातलेले आहेत. म्हणजे यांनी मला आठवत नाही. काकूंना यांनी शेजारी उभंच केलं होतं की आई शेजार कोण हा, आहे, येणार ही सांग. व्यक्ती प्राजक्ताला इंट्रोड्यूस करायला मलाच माहिती पाहिजे आधी असं. ही प्राजक्ता आणि हे एवढाच. पण सगळ्यात मोठा घोळ लग्नात झालेला एक म्हणजे म्हणजे सहज गप्पा आपण Hilarious आहे. इन्फॉर्मल म्हणून सांगतो की लग्नात आम्ही सगळ्यांना भेटायला उभे आहोत आणि एक एक जण येतात. आता पुढचा स्टेजवर चढणारी व्यक्ती मला माझा मावस भाऊ दिसतोय ना समोर, आता तो येणार हा. आणि मी हिला ते इंट्रोड्यूस करणार, एवढ्यात त्यांनी पाऊल टाकल्यावर हीच चालू झाली की अरे ऋषिकेश तो माझा भाऊ आठवतोय तुला, अमुक अमुक इथे असतो, तो आज आलाय बघ आपल्याला भेटायला. का असतं मी हिला नाही म्हणलं, बॅक स्टोरी एवढीशी अशी आहे की माझ्या बहिणीचा भाऊ जो कॅनडाला असतो हा. तो लग्नाला अगदी आवर्जून मला म्हणा होता मी येणार आहे. हा. आणि तो आणि ह्याचा भाऊ दिसायला बऱ्यापैकी सेम आहेत. आणि आम्ही इतक्या लोकांना असे भेटत होतो ना की असे ब्लँक झालो होतो एका पॉइंटला आणि हसून हसून गाल हे दुखायला लागलं. लागतं, हो. नमस्कार करून सुद्धा संपलो होतो त्या दिवशी. आणि अचानक मला ह्याचा भाऊ तिथे खाली दिसला. तर मी त्याला विक्रांत जो बहिणीचा भाऊ येणार होता तो आला असं मला, इतकी मी ब्लँक होते. आणि मी ह्याला बोलवलं वर अभिजितला आणि हा मला इंट्रोड्यूस करताना म्हणणार हा माझ्या बहिणीचा भाऊ बघ आलाय आणि कॅनडा. मी ते ओळख करून देणार एवढ्यात हीच चालू झाली की हा ना तो नाही का मी तुला म्हणले तो तिकडे असतो, तो आज खास आलाय हा आपल्या लग्नाला वगैरे.
बरं माझा भाऊही माझ्याकडे बघतोय आणि हा मला येऊ की नको पुढे. काकू काका सगळेच वाकून माझ्याकडे असे बघतात. हे नंतर व्हिडिओ दिसलाय म्हणजे त्या की सगळे लग्नाच्या असे- सगळ्या त्या ह्याच्यात ही एवढी त्या उत्साहात ते ओळख करून ते थांबायलाच नाही म्हणलं अगं, हा तो नाहीये, हा माझा भाऊ आहे. आणि मला एकदम स्ट्राईक झालं की अरे बाप रे, आपण केवढी मोठी चूक केली. हा वेगळाच आहे आणि मला माहितीच नाहीये आणि मी त्याला बोलवला खालनं वर. तो एवढा ऑकवर्ड थांबला तिथे येऊ की नको. काय असं करू? मग हिला सांगितलं अगं म्हणलं विक्रांतने माझा भाऊ अभिजित आहे. मग ही थांबली आणि 1-2 मिनिटं ते ऑकवर्ड So sorry पॉज हं, गेला. म्हणलं, मला मग तो इतकं आला ऑकवर्ड बेटा. झालं. खेळणार नाही, हा तो नाहीये, हा वा वेगळाच वा आहे. वा तर असे काही काही धमाल होत असते. किस्से I know. आता मला सांगा, गाण्याचं बॅकग्राऊंड तुमचं आधीपासूनच होतं, लग्न झाल्यावर काय फरक झाले किंवा काही एकत्र रियाज केलात, काही अशा काही गोष्टी ज्या तुमच्या गाण्याशी रिलेटेड आहेत? आता दोघांचे मी म्हणलं असं की प्राजक्ताची आई पण खूप छान गाते. सुचेता तर प्रोफेशनल ती गायिकाच आहे. सो गाण्याचं वातावरण दोघांकडे असलं तरी आम्ही एकत्र रियाज करणं असं नाही झालं. ओके. याचं कारण असं की एकतर मेल फिमेल स्केल सूर वेगळे असतात, रियाजच्या पद्धती वेगळ्या. आम्ही दोघं शिकलोय, आमचे गुरु नंतरचे एकच म्हणजे पंडित विजय कोपरकरांकडे आम्ही शिकलो. पण गाण्याचे चॉईसेस आमचे तसे वेगवेगळे आहेत किंवा टेम्परामेंट्स वेगळे आहेत. ओके. म्हणजे जशा कॉमन आवडी आहेत तशा वेगळे कम्प्लिटली 180 डिग्रीज वेगळे गाण्यातले चॉईसेस पण आमचे आहेत. अच्छा. एक कॉमन गोष्ट ही आहे की काय म्हणतात त्याला, एक सोलफुल म्युझिक आवडण्याकडेच आमचा दोघांचा कल आहे, हे तर आहेच आहे. पण म्युझिक ऍज अ प्रोफेशन त्याच्याकडे बघताना आमचे चॉईसेस आणि आमची त्याबद्दलची मतं बऱ्यापैकी वेगवेगळी पण आहेत तेवढीच. सो ती आम्ही नंतरही जपली, म्हणजे लग्नानंतर सुद्धा ती स्पेस आम्ही दोघांनी एकमेकांना दिलेली आहे. त्याच्यावरनं पण म्युझिकल डिबेट्स आमच्यात खूप होतात, आजही होतात, तेव्हाही व्हायची. पण ती स्पेस आम्ही ठेवलेली आहे. म्हणजे तिने पण मला कधीही तू एक हाच स्ट्रीम म्युझिकचा फॉलो कर किंवा नॉट फॉर एनी, म्हणजे कमर्शियल गेनसाठी पण नाही आणि प्रायोगिक लेवलवर पण नाही. ते दोघांनी आम्हाला एकमेकांना आम्ही फ्रीडम घेतलेलं आहे आणि दिलेलं आहे. सो म्हणजे क्रिएटिव्ह लेवलला काम करताना सुद्धा कधी असा प्रश्न निर्माण नाही झाला की आम्ही एखादी गोष्ट दोघांनी, आता नवरा बायको दोघंही गातो म्हणून ती प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्ही दोघंच असायला पाहिजे किंवा प्रत्येक शो मध्ये दोघंच असायला पाहिजे, असं कधी आम्ही ठेवलं नाही. एक फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून दोघांनी आमची वाट एकत्र पण केलेली आणि वेगवेगळ्या लेवलला पण आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. आणि म्हणजे तसंच तिला आता एक मात्र नक्की झालं जे मला सांगावं असं वाटतं की काही अपॉर्च्युनिटीज ह्या एकाच वेळेला दोघांनाही आल्या होत्या काही कॉमन प्रोजेक्ट्सवर. पण तेव्हाच्या सिच्युएशन्समुळे तिला काही असाइनमेंट्स घेता नाही आल्या. ह्याचं मलाही आज जाणीव आहे. फक्त तेव्हाची सिच्युएशन अशी आली होती की काही करता आलं नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ त्यातली एक अपॉर्च्युनिटी अशी आहे की मराठी सारेगमप म्युझिकल करिअर्स मधला एक मोठा टप्पा माझ्याही होता. तेव्हा त्या शेड्यूल करता तिलाही विचारलं गेलं होतं. पण जेव्हा ते विचारलं गेलं तेव्हा साधारण एक 4 महिन्याची प्रेग्नन्सीची स्टेज प्राजक्ताची होती. सो ते शेड्यूल तेव्हा तिला घेता आलं नाही, करता आलं नाही, विच इज वन ऑफ द काय म्हणतात त्याला होल्डबॅक्स तिच्यासाठी. किंवा आम्ही त्यानंतर 1-2 वर्षांनी 2012-13च्या सुमाराला मुंबईत शिफ्ट झालो होतो, कारण मी श्रेया घोषालच्या बँडला तेव्हा जॉईन झालो. खूप वेड्यासारखं ट्रॅव्हलिंग तेव्हा माझं असायचं. सो काही आउटसाइड सिटी अपॉर्च्युनिटीजच्या शोच्या असतील किंवा काही शूटच्या असतील त्या तेव्हा तिला घेता आल्या नाही. किंवा अनुष्का 2-3 वर्षाचीच होती तेव्हा, 4 वर्षाची असेल. सो म्युझिकल करिअर मध्ये दोघंही असल्याने पण हे काही सेटबॅक्स, आपण एकार्थी सेटबॅक्स म्हणून, जे तिला तेव्हा आले, जे मलाही तेव्हा कळत होतं ते, बट तेव्हा तो बँड मलाही थांबवणं शक्य नव्हतं. शी ऑल्सो ऍक्सेप्टेड इट. ऑफकोर्स आर्टिस्ट लेवलवर त्याचा काय एक द्विधा होऊ शकते हे मी समजू शकतो. पण असे काही गोष्टी म्युझिकल करिअर मधल्या आमच्यातल्या झाल्या. ऑन हर पार्ट त्या 2-3 अपॉर्च्युनिटीज मध्ये तिला होल्डबॅक जास्त करायला लागलं.
सो आज आपण ऍज अ पार्टनर हे बोलतोय. नाही पण हो. आणि म्हणून मी हा मुद्दा स्ट्रेस का इथे केला, कारण अशा कुठल्याही कपलमध्ये त्यांच्या त्यांच्या लेवलला ह्या गोष्टी होत असतील, ह्या तडजोडीच आहेत एक प्रकारे असं आपण म्हणू. पण त्या तिन्हीही खूप वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे बघून ऍक्सेप्ट केल्या. आर्टिस्ट म्हणून त्रास नाही झाला का, तर असं नाही झाला असणार, तिलाही झाला, आम्हालाही जाणवलं. पण मुलगी म्हणून म्हणजे अनुष्का म्हणून एक पेरेंट म्हणून बघताना त्याचे आज काय फायदे आहेत, कोणीतरी एकाने त्या फेजमध्ये जास्त वेळ दिल्याचे हे आम्हाला दोघांनाही जाणवतात, तिलाही ते जाणवतं. आणि मी हे सांगू इच्छितो की हे कॉम्प्रोमाइजेस कुठेतरी करायला लागतात, दोन्ही बाजूने पाहिजेत. या केसमध्ये तिने केले, कदाचित उद्या वाटलं तर मीही ते करायला पाहिजेत. एनी ऑफ द पार्टनर हॅज टू, कारण तुम्ही हे घेतलेले कॉन्शियस डिसिजन्स असतात. सो त्याच्याकडे कॉम्प्रोमाइज म्हणून फक्त बघत राहिलं तर तो त्रास होत राहणार. पण इफ यू लुक ॲट द लॉंगर त्याचे गोल्स, जसं अनुष्का, प्रत्येकाचं तुमचं एक चाइल्ड हा पण एक सॉफ्ट कॉर्नर असतो. फॉर बेटरमेंट ऑफ दीज थिंग्स तर म्युझिकल म्हणजे आता आम्ही दोघं एक कपल म्हणून आपण अनुरूपच्या साठीचा हा असणाऱ्या शो मध्ये हे मला अजून स्ट्रेस करायला आवडेल की एक कॉम्प्लिमेंटिंग इच अदरचा जो भाग आहे तो दोन्ही बाजूने पाहिजे. मी आता उदाहरणं दिली, त्याच्यात प्राजक्ताला त्या ऑकेजन्सला होल्ड बॅक करायला लागला, पण उद्या मला अशी गरज पडली तर आय हॅव टू ऑल्सो डू दॅट, आय हॅव टू ऍक्सेप्ट सर्टन थिंग्स आणि मी पण ते करायला पाहिजे. आणि त्याच्यातनं होणारा फायदा पण लक्षात घेतला पाहिजे की ह्या डिसिजनचा काहीतरी चांगलाही उपयोग होणार आहे. सो हा एक रिस्ट्रेंट म्हणा किंवा कॉम्प्रोमाइज, एक कॉम्प्लिमेंटरी बिहेवियर कुठल्याही पेअरमध्ये पाहिजे, त्या रिलेशनसाठी ते इम्पॉर्टंट असतं असं मला वाटतं. म्हणजे हा प्रश्न सुरू झाला की आमचं दोघांचं एकत्र करिअर, म्युझिकल बाजू, त्यातनं येणारे हे काही स्ट्रगल पॉइंट्स आणि काही पॉझिटिव्ह पण ऑफकोर्स नंतर आपण बोलू. पण हे मला सहज इथे स्ट्रेस करावंसं वाटलं म्हणून मी आवर्जून सांगितलं. ह्याच्यात खूप अजून एक 4-5 पॉईंट्स मला असे ऍड करावेसे वाटतात. मेनली ना आम्ही दोघंही खूप सुदैवी आहोत की पंडित विजय कोपरकर ज्यांच्याकडे आम्ही क्लासिकल म्युझिक शिकलो. तर गुरु तुम्हाला आयुष्यात प्रत्येक स्टेजला आईवडिलांच्या रूपात किंवा प्रॉपर गुरु म्हणून, शिक्षक म्हणून लाभतात. तसं सर आम्हाला कायम गाणं शिकवताना सांगायचे की तुम्ही आयुष्यात सगळं करायला पाहिजे, ही त्यांची शिकवण होती. की ते स्वतः इतकं आदर्श आयुष्य जगले आहेत की पहाटे उठून व्यायाम, 2 तास रियाज. ही वॉज मेटॅलर्जी इंजिनियर, स्वतःचा कारखाना होता पुण्यात. सो हे सगळं पहाटे करून दिवसभर कारखाना करून संध्याकाळी 6 वाजता 4 तानपुरे लावून ते तयार असायचे शिकवायला मुलांना. 2.5 तास पुढे ते शिकवायचे आणि हेच रुटीन होतं. सो त्यांचा असं इतकं आयडियल लाईफ होता आणि आयडियल एक्झाम्पल होता आमच्यासमोर की मी जर करू शकतो तर तुम्ही काही कारणच कोणी देऊ नका, असा तो एक माहोल होता. ते की 6ला तंबोरे लावून मी जर आवरून येऊन बसू शकतो तर ट्रॅफिक लागला अमुक तमुक ही कारणच द्यायची नाहीत. म्हणजे इतकं स्ट्रिक्ट होतं की जर तंबोरे सुरू झाले असतील आतमध्ये आणि आवाज सुरू झाला असेल गाण्याचा तर बाहेरच्या बाहेर निघून जायचं, यायचं नाही. इतकी शिस्त होती की मला आत येऊन कारणं नाही द्यायची. मग तुम्ही ते मॅनेज करा, वेळ लागत असेल तर तो मॅनेज करा असं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यावर त्या एका विशिष्ट वयात जर त्या समोर आल्या तर त्या इम्पॅक्ट करतात. तशी त्यांची ही शिकवण होती की सगळं करा, तुम्हाला किती पैसा लागतो संसार चालवायला किंवा खाऊन पिऊन सुखी राहायला, किती पैसा लागतो. त्या काळामध्ये 10,000चा आकडा असेल, आता तो 25, 30, 40 पर्यंत गेला असेल मिनिमम म्हणून. तर हे ते सतत म्हणजे एक सतत सांगण्याने जो इम्पॅक्ट होतो ना, तर लग्नही करावं, करिअरही करावं, अशा सगळ्या विचाराचे ते होते आणि ते हे बोलायचे सगळ्यांशी. तर कुठेतरी नकळत त्याचा इम्पॅक्ट असेल किंवा काय. मला हे जे ऋषिकेश आत्ता म्हणाला या फेजेसमध्ये ह्याचा खूप इम्पॅक्ट आणि डिसिजन घ्यायला मला खूप उपयोग झाला. त्यांचा माझ्यावर खूप जीव होता आहे मला माहिती आहे. आणि मी आय लुक अप टू हिम की त्यांनी हे सांगितलं ना ह्याच्यात काहीतरी म्हणजे काही गोष्टी आपण आपल्या गुरूंना किंवा यांना ब्लाइंडली फॉलो कराव्यात मोठ्यांच्या शिकवणीला असं मला वाटतं. त्याचा नक्की पुढे फायदा जाणवतो. जसं ऋषिकेश म्हणला की गाण्यात काही अपॉर्च्युनिटीज मिस झाल्या, पण तुमचं करिअर हे तुमचं
इज नॉट इक्वल टू युअर रिलेशन. हे लक्षात घ्यायला पाहिजे. बरेचदा आपल्या करिअरचा पाथ हाच आपल्या रिलेशनचा पाथ आहे असं धरून ही चालतं. धरण्याची चूक केली जाते अलीकडे असं वाटतं मला. असं नाही असू शकत. म्हणजे जेव्हा तुम्ही संसार सुरू करता आणि आता फॅमिली ग्रो करायचा विचार करता तेव्हा नॅचरली एक थोडासा पहिली 1-2 वर्ष तर सगळ्यांनाच तो थोडासा सेटबॅक येऊ शकतो. आणि तो सेटबॅक आहे असं मानून जर चालायला लागला तर मग तो खूप त्रास होऊ शकतो. नक्की त्या 2-4 अपॉर्च्युनिटीज मिस झाल्या. पण मी कायम सुदैवाने निसर्गतः जास्त पॉझिटिव्हली विचार करणारी आहे. सॅडिस्ट किंवा कोणी निगेटिव्हली बोलायला लागलं की मला राग येतो आत्ता सुद्धा की अरे पहिलं हो म्हणा, नाही कशाला म्हणा. होईल, नाही झालं तर नाही हे आहेच, पण हो आधीपासूनच निगेटिव्ह कशाला बोलला असं माझं असतं. सो बरेचदा आता ह्याचं शेड्यूल इतकं त्यानंतर आणि म्हणजे अनुष्काचा पायगुण म्हणा किंवा काय अक्षरशः तिचा जन्म झाला त्या दिवसापासून पायाला भिंगरी लागली असं म्हणायला हरकत नाही. पण हे सगळं अंडरस्टूड होतं की मला माहिती होतं या फील्डचे काय हे आहेत आणि मी म्हणलं असं घरातला प्रचंड सपोर्ट होता. सो मी ती फेज एन्जॉय केली ॲक्च्युली आई होण्याची किंवा तिला वेळ देण्याची. त्या काळात 6व्या महिन्यापर्यंत मी कार्यक्रम करत होते. त्यानंतर हा ब्रेक आला. नो डाऊट तो आला आणि त्यात कदाचित वाय ऑलवेज ब्लेम हिम और मी पण त्यातनं लवकर बाहेर नाही आले असं मी म्हणते. हां, मी आई मुलगी या फेजमध्ये जास्त काळ मी राहिले, रमले. त्यामुळे असं मी हिला ठेवते कुठेतरी मी जाते हे मलाच नाही वाटलं. आणि हे आपण प्रत्येकाला बाहेर नाही सांगू शकत. हे रसिकांचं प्रेम आहे की अजूनही 21 वर्षांनी मला लोक हेच विचारतात की अगं तू गातेस की नाही किंवा तुझं गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. तर मी हे सांगते की हो मी गातेय, पूर्ण सोडलं असं कधीच झालं नाही. आणि मी देवाची कृपा आणि गुरूंचे आशीर्वाद परत आहेत असं मला वाटतं की तेवढा गाता गळा अजून ठेवलाय देवानी. सो या काही जी कर्तव्य आहेत ना आपल्या मुलांशी रिलेटेड, आपल्या आई वडील आणि घरातल्यांशी रिलेटेड, ती कोणीतरी एकाने घ्यायलाच पाहिजेत. त्याच्यात करिअर हा अडसर नाही असू शकत असं मला वाटतं. किंवा थोडं एकानी जसं आम्ही म्हणलं की प्रत्येक कार्यक्रमात मी ह्याच्याबरोबर गायला असीनच, अशा जर मी अटी घालायला लागले असते तर हां असं होतं आणि काही ठिकाणी. तर हे अवघड आहे. ह्याच्याकडे तुम्ही प्रॅक्टिकली बघायला पाहिजे. आता तो कॉम्पोज पण करतो तर तू कॉम्पोज केलेलं प्रत्येक गाणं मीच गाईन गायिका म्हणून असं नाही होऊ शकत. हे थोडं रॅशनली विचार केला पाहिजे. बाहेर जग बदलत आहे. म्हणजे मी आणि ऋषिकेश ज्या काळामध्ये इंडस्ट्रीत आलो तेव्हा मोबाईल जस्ट आला होता. सोशल मीडिया हा प्रकार नव्हता आपल्या वेळी तेव्हा. सो आता जे रोज उठून आपण पोस्ट टाकतो, रोज उठून गाणी टाकतो, ते तसं काही नव्हतं तेव्हा. लोकांसमोर गाणे हा एकच तेव्हा पर्याय आणि TV चॅनल्स हा पर्याय होता. पण ही मधली आता अनुष्का 12वीत आहे. तर एक पॅरेंट म्हणून मी जसं कदाचित करिअर मिस केलं असं हा म्हणतोय तसं त्यांनी पॅरेंट म्हणून तिचे खूप मोमेंट्स मिस केले. ते मला माहिती आहेत. अगदी राईट फ्रॉम हर फर्स्ट बर्थडे तेव्हा ती कसली साथ आली होती, स्वाईन फ्लूची साथ आली होती आणि तो अमेरिकेत होता तिच्या पहिल्या वाढदिवसाला. तर इकडे सगळं ते ऐकत होते काय काय झालंय हे ते. त्यांना तिकडे काळजी की इथे लोकांना काय झालंय, वाढदिवस मोठ्या प्रमाणावर नाही करता आला. तर असे खूप मोमेंट्स नंतर आले. म्हणजे आमचा दिवाळ सणाचा पहिले वर्ष सोडता नंतरच्या कुठल्याही दिवाळीला कुठल्याही सणाला, कारण आपण आर्टिस्ट लोक बाहेरच असतो, म्हणजे ही सगळ्यांचीच कथा आहे. तर हे जर ऍक्सेप्टेड असेल तर त्यांनी पर्सनल आयुष्यातले खूप मोमेंट्स गमावले पण आहेत ना. आणि ते पण इम्पॉर्टंट आहेत. पण ते कोणासाठी गमावले, तिच्यासाठी किंवा मी घरी होते, फॅमिली होती यासाठीच ना. सो हे जर समजून घेतलं तर मग माझं तुझं हे होत नाही. आणि आता आम्ही अशा स्टेजला आलोय की आता ती 12वीत आहे, तिचं करिअर पाथ निवडते, चालू आहे रुटीन. आणि करिअरच्या दोघांच्या ह्याच्यातला एक मात्र चांगला पॉइंट अजून असा आहे की शी इज अ व्हेरी गुड अॅनालायझर. की आता एखादा म्हणजे आता प्रोजेक्ट असेल ते ऍक्सेप्ट, माझं पटकन थोडासा इम्पल्सिव्ह बिहेवियर आहे, पण ती चारी बाजूने विचार करू शकते. म्हणजे एखादं प्रोफेशनल कमिटमेंट घेताना सुद्धा तू काय काय गोष्टींचा विचार करायला पाहिजेस, काही ठिकाणी नाही पण म्हणायला पाहिजेस. पण हे डिस्कस करता तुम्ही, हे डिस्कस होतं आमच्यात. आणि त्याच्यात पण आता म्हणलं तसं की नेचर्स खूप वेगळी असल्यामुळे कधी कधी डिबेट्स होतात आमच्यात. मी म्हणत असतो की नाही, मग ती एका पॉइंटला म्हणते की हे बघ
अल्टिमेट डिसिजन तू घे. पण मला एक जेन्युनली जे वाटतंय ते मी तुझ्या पुढे मांडणार मुद्दे. कारण मी म्हटलं असं की चारही बाजूनी विचार ती करू शकते. काही ठिकाणी नाही म्हणता पण तुला आलं पाहिजे हे पण इन अ पॉइंट्स वाईज ती माझ्यासमोर मांडू शकते. कदाचित त्या क्षणी मला पटकन पटत नाही, लेट पटतं, पण शी हॅज दॅट थिंग की ती बघू शकते तशा बाजूने. म्हणजे ती त्या कार्यक्रमात असेल किंवा त्या प्रोजेक्ट मध्ये असेल तरी शी कॅन कीप हरसेल्फ ॲज अ थर्ड पर्सन लुकिंग ॲट इट. सो प्रोफेशनली ह्या गोष्टी पण आवश्यक आहेत, जो मला पण त्याचा उपयोग काही ठिकाणी होतो. आय एक्सेप्ट की मी थोडा आमच्या दोघांमध्ये ॲक्टी नेचर माझं जास्त आहे. आणि मी म्हणलं असं की थोडा इम्पल्सिव्ह बिहेवियर असल्यामुळे एखादी गोष्ट पटून सुद्धा मी ती मला वाटते ना तर मी ती करायला जातो म्हणजे. पण काही ठिकाणी तिच्या सजेशनचा या दृष्टीने उपयोग होतो. म्हणजे आय कॅन फुली रिलाय ऑन हर इन सम केसेस. म्हटलं असं की लेट मला रिअलाइज होईल की हा हे बरोबर आहे, हा पण ते आहे म्हणजे. नाही, मला असं कायम वाटतं ना की माझ्यापेक्षा क्रिएटिव्ह माइंड त्याचं जास्त आहे. आणि जेव्हा तुमचे दोन कलाकार इक्वली एका स्ट्रीम मध्ये असतात, जसं आम्ही दोघं, असं नाहीये की मी क्लासिकल सिंगर आहे तो लाईट म्युझिक गातोय. दोघंही लाईट म्युझिक सिंगरच असल्यामुळे जसं मतभेद असतात काही बाबतीत, तसे खूप छान डिस्कशन्स पण आजवर आम्ही करत आलोय, अगदी म्हणजे पहिल्यापासनं, लग्न झाल्यापासनं. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली मित्र असण्याचा खूप मला फायदा जाणवतो की इथे नवरा बायको हे येतच नाही मध्ये कुठे, की मी त्याची सगळ्यात जास्त हार्ड क्रिटिक असेल असं मला वाटतं राईट फ्रॉम डे वन. प्रमोद काका पण म्हणजे उगाच कौतुक हे आता खरंच मला अगदी जाहीर हे सांगायला आवडेल की इव्हन आता आपली मुलं, तुझी मुलगी पण आहे आर्टिस्ट, गुण दिसतात, पण किती प्रेझिंग करायचं आणि शिकण्याची गरज ही फार आत्ता मला लॅकिंग वाटते. की जी इव्हन आपण, मी म्हणलं ना, एकमेकांकडनं शिकत असतो, तसं मुलं आपल्याकडनं शिकत असतात ना. तुमची मुलं पुढे आर्टिस्ट व्हावी किंवा आणि काही व्हावं वाटत असेल तर आधी तुम्ही तसं आर्टिस्ट म्हणून घरात वागलं पाहिजे, तर पुढे ते नेतील वारसा, असं आहे. तर या गोष्टी तुम्ही आणि मला माझ्या बाबतीत असं वाटतं की मी क्वाईट इंट्युटिव्ह आहे. पटकन वाटतं की ते बरेचदा खरं निघतं. मला असं गट फिलिंग बरेचदा असतं की आत्ता ह्याला जे वाटतंय त्याच ह्यानी जायला पाहिजे. हे मला खूपदा अनुभव हा आलेला आहे आणि की ते बरोबर निघतं. म्हणजे जेव्हा एखादं जेन्युइनली तो म्हणत असतो ना की नाही हे असंच करायला पाहिजे, तर एक डिसिजन शेवटी घ्यायलाच हवा ना, जरी काही मत वेगळं असेल तर आय गो विथ दॅट फ्लो. असं मी बरेचदा अनुभवले की ते त्या जागी होत जातं बरोबर. पण प्रॅक्टिकली नाही म्हणणे हे त्याचं नेचर नाहीये. मित्र असो आणि कोणी असो, पटकन कोणाचं मन दुखवायचं नाही असं नेचर आहे. आणि हे पण आता माहिती आहे मला. सुरुवातीला असे क्लॅशेस होत असतात, पण आता माहिती आहे की हे असं आहे. आणि मी तशी नाही आहे. आय लुक ॲट एव्हरीथिंग व्हेरी प्रॅक्टिकली. आणि तितकेच मित्र आहेच आहेत, पण ॲट द सेम टाइम बाकी पण 4 गोष्टी आत्ता आहेत. हे बायकांना जरा जास्त समजतं असं माझं म्हणणं आहे. आणि ते मग जरा डिस्कशन होतं, पण तो प्रॅक्टिकली डिसिजनमध्ये घेतो सल्ला आणि त्याचा उपयोग होत असेल असं वाटतंय. झालाय आज. वा वा, कमाल. आता एक गेम खेळूया का? अगदी. येस. सो मी काही प्रश्न विचारणार आहेत जे रोजच्या आयुष्यातले असतील आपल्या, आणि त्याचं उत्तर असं आहे की ती एक गोष्ट कोण करतं, तू करतोस की ही करते. सो तुम्ही ती उत्तरं द्यायची आहेत, एकमेकांचं कॉपी करायचं नाहीये. सो आपण मॅच करणार आहोत किती तुम्ही ओळखताय एकमेकांना. ओके. सो घरात काही इंटरेस्टिंग गोष्ट घडली तर सोशल मीडियावर टाकण्याची घाई कोणाला असते? दोघांचंही म्हणणं आहे मी. ओके, ठीक आहे. बोथ ऑन सोशल मीडिया. झोपेचं शेड्यूल कोणाचं बिघडलेलं आहे? मी. तो म्हणतोय माझं, म्हणजे दोघांचंही बिघडलेलं आहे. मी दोघं मिळून टीव्ही बघतो असं म्हणायला हरकत नाही. ते दोघांचा आमचा सेम क्राईम आहे तो. आणि ऐकतो टीव्ही. वा वा. कोण घर जास्त व्यवस्थित ठेवतं? ओके, पहिलं उत्तर
नाही Same पण म्हणजे आलेलं मी इथे थोडी ऍडिशन करू इच्छिते की एकमेकांकडनं शिकण्याचा जो मुद्दा मी म्हणाले ना शिकलाय आता त्यामुळे चला तसं धन्यवाद. नाही, काही बाबतीत त्या सुद्धा माणसात अशा एक पर्टिक्युलर असतात बरं ज्या माझ्यात पण नाही आहेत असं मी म्हणते की आता अंथरुण पांघरुण घालणे कोणी आलं की आपण घालतो बेडिंग वगैरे तो इतका काटेकोर आहे त्याच्यामध्ये की एक चुणी नाही चालत इकडचं इकडे म्हणजे आपल्याला हॉटेलमध्ये तयार रूम कशी असते तर मग मी त्यात पडतच नाही. तू का बरं तू एवढं तरी तू कर असं हे तू करतोयस ना. पण ते मात्र आहे म्हणजे एखादा माणूस मला गंमत वाटते की एरवी एखादा माणूस एवढा चालतंय आणि ठीक आहे म्हणजे अस्ताव्यस्त घर तर आपलं असतंच पण ह्या बाबतीत ही सो पॉझिटिव्ह अबाउट इट की नाही तिथे ते तिकडे उडू नको इकडे हे झालं इकडे मग मी पडतच नाही त्यात असं ते काम तूच कर. अशा काही काही बारीक बारीक गोष्टी आहेत जिथे ही इज व्हेरी पर्टिक्युलर त्या बाबतीत व्यवस्थित आहे. जसं एकमेकांच्या बॅगा लावणं कधीच सोडून दिलंय म्हणजे ते एक असतं ना मी तुझी बॅग भरून देते. नाही हा, ते आम्ही कारण कपडे या बाबतीत तो कमालीचा सिलेक्टिव्ह आहे आणि 1 इंच इकडचं तिकडे फिटिंगला शॉपिंग चालत पण नाही. मला माझे So आम्ही एकमेकांसाठी मला ते मी त्याच्यासाठी कपडे नाही आणायच्या फंदात आता पडत तो आणत असतो ते मी आवडीने घालते असं काही हे नाही. तो साडी बिडी असं आणत असतो एअरपोर्टवरनं इकडे आवडली तो हौशी आहे त्या बाबतीत पण माझी हौस राहिली आहे असं मी म्हणते कारण ही सो चुझी की तो कोणासाठी म्हणून ते घालेल असं नाहीये. त्याला आवडलं तरच घालेल आणि अनुष्का पण तशीच आहे त्यामुळे मी सुटली आहे त्या विषयात. कमाल ती जबाबदारी नाहीये तुझ्यावर. स्वयंपाक कोणाला जास्ती चांगला करतात? बिग मी पण करेक्ट आहे उत्तर दोघांचंही. वाद झाला तर सॉरी कोण म्हणतं? वा वा करेक्ट उत्तर. पर्यायच नाहीये ना म्हणावंच लागतं. खाण्याच्या वेगवेगळ्या जागा शोधून कोण काढतं? मी एच लिहू का मोठा? तो असं पण लिहू शकतोस. तो मराठीत लिहूया आपण. तो वा 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 सेम. ऑनलाईन शॉपिंगचे पार्सल्स कोणाचे जास्ती येतात घरी? करेक्ट सेम उत्तर. तो आत्ता त्यात येऊ मला भीती वाटते तो त्यात यायला लागलाय याची ऑनलाईन शॉपिंग मध्ये. आपण मुलांच्या बाबतीत जसं म्हणतो गुड कॉप बॅड कॉप तसं बॅड कॉप कोण आहे? पण कोणाच्या नजरेतून? तिच्या म्हणजे तिच्यासाठी मी. येस शिस्त असणार ना. आईची शिस्त. आई ऑलवेज. ओके पेपरवाला दूधवाला ही सगळी बिलं ही कामं कोण जास्ती नीट करतं? वा वा वा. दुधाच्या पिशवीचा रेट आणि बिल हे माहिती असेल तर मी फार मानायला तयार. मला मागच्या वर्षीपर्यंत सुद्धा दुधाचा लिटर वाईज रेट खूप पूर्वीचाच बहुतेक माहित होता. काहीतरी 48 का 50 रुपये होतं का पूर्वी? तू कुठल्या 50 रुपये होतं ना? 72 हा मग तेच मला डोक्यात होतं. एक 10-15 वर्षांपूर्वी. ते बदललेलं ही जाणीवच झाली नव्हती. एवढे झालं असं झालं तुला? दुप्पट झालंय ऑलमोस्ट. कोण जास्ती रोमॅन्टिक आहे? आता हे डायसी आहे पण ठीक आहे. नाही प्राजक्ता मी करेक्ट. म्हणजे मला व्यक्त होण्यामध्ये असा आडपडदा नाही वाटत. तो तसा कॉन्शियस आहे. वा वा बरीचशी उत्तरं इकडे होती हे लक्षात येते का तुझ्या? बऱ्यापैकी म्हणजे सिरीज 4-1 पण ते व्हायला हवं. हे बघ गृहमंत्री शेवटी मस्त मस्त पण छान उत्तर. मजा आली आम्हाला. पाटी पेन्सिल. वा वा सगळ्या अँगल्सनी हा गेम ही जिंकलेली आहे. वा वा वा. पण असं म्हणजे अनुरूपच्या निमित्ताने आम्हाला असा गेम बिम खेळायला मिळाला. मी खरंच सांगते मजा येते म्हणजे आपण असं ना
बाहेरच्या सगळ्या इनिबिशन्स मध्ये हे असं काहीतरी वेडेपणे करायला खरं विसरतो आहे असं मला अगदी वाटतं. काही बेसिक गोष्टी आपण कधी Actually, केलेत हा म्हणजे रोजच्या त्या मे बी तुमची एक इमेज असते आपण किंवा करायला तुम्ही एका पाहिजे म्हणतो विशिष्ट पण ह्याच्यात- होत करत नाही. तर हा. नाही खरं आहे. पण त्यांनी पण तुमचं बारीक बारीक ह्या गोष्टी गोष्टी. असतात. आता मला नाचायला खूप आवडतं, हा. तर ठीक आहे त्याला येत नाही किंवा हा गोष्ट वेगळी, पण म्हणजे बापरे. असं हे नाहीये. पण मग तू त्याला नाचवतेसच ना एरवी हा, मग ते तालावर. तसं. हा. काय क्या बात ऍक्च्युअल आहे. नाच येत नसल्यामुळे असं आता नाचवावं जरा मी आलो नाहीतर गेममध्ये. मला नाचायला आवडलं असतं, काही प्रॉब्लेम नाही. पण अशा बारीक बारीक गोष्टी म्हणजे काही असतील त्या मे बी आपली पिढी जरा जास्त एनग्रॉस झाली आहे हे सगळं मॅनेज करण्यात, असं मला वाटतं. कदाचित आत्ता ज्यांची लग्न जमली आहेत आणि जे रिलेशनमध्ये आहेत ते खूप एन्जॉय करतात वेगवेगळ्या किंवा ना पद्धतीने, मला असं असं एक वाटतं ती माझं पिढी ऑब्झर्वेशन. ना थोडंसं आपोआपच ही जी पुढची पिढी आहे त्यांचे विचारही असेल की कमवूया पण आणि मजा मजा करूया. हा. आपण खूप खूप गंभीर झालोय असं. कमवायचं करिअर हे करायचं हा. ह्याच्यात इतके अडकलो ना. ऍक्च्युअली मे बी म्हणजे करेक्ट ठीक आहे आता आपल्या लक्षात येत आहे तर आता पण मजा त्यामुळे हे करू छान शकतो. वाटलं. वा वा. जसं आता आपण म्हणालो की आपण करिअर सेट करण्याच्या नादात Yeah. खूप वर्ष घालवली तसं आपलं क्षेत्र अनिश्चित आहे. हो. तुमचेही कार्यक्रम किंवा कधी असतील कधी नसतील, कधी तू शिकवतेसही हो, मुलांना, पण तरी सुद्धा फायनान्सेसच्या दृष्टीने आपलं काही नोकरी नसल्यामुळे बरोबर वर खाली होत राहतं. तर बरोबर. त्या बाबतीत तुम्ही डिसिजन्स कसे घेता किंवा कोण जास्ती पुढे असतं, सेव्हिंग कसं करता, काय विचार करता फायनान्सेस विषयी? एकतर म्हणजे काय ना की सेव्हिंग करत राहिलं पाहिजे ह्या बाबतीत दोघांचं आमचं पहिल्यापासून सेम पेजवर होतं आम्ही हो, की हो. म्हणजे आता माझा थोडा मी म्हटलं असं की त्या बाबतीतही खर्चिक नेचर आहे. कारण खर्चिक म्हणजे चंदू असंच नाव आहे की हा म्हणजे खूप माझं आहे ते पूर्वीपासून. पण ऍट द सेम टाइम मला त्या गोष्टीचा पण एक अनालिसिस चालू असतो माझा की एक्सपेंडिचर जे होतंय पण त्याच्या आधी सुद्धा आपलं तेवढं अर्निंग आणि जे आपण खर्च करतोय आपल्या स्वतः मला आवड आहे त्याची, पण तरी आपण ज्या नेसेसरी गोष्टी आहेत त्याचं सेव्हिंग आणि त्याच्यावरचं सरप्लस सेव्हिंग हे आपलं होत आहे ना ह्याचा मी मनानं आढावा घेत असतो आणि आम्ही दोघंही त्या बाबतीत खूप बोलतो एकमेकांशी ओके. व्यवस्थित. म्हणजे काही बाबतीत हिनी मांडून पण गोष्टी आपण ठेवाव्यात, ह्याची ती आहे जे करेक्ट आहे. आम्ही त्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आमच्यात, त्या बोलतो आम्ही पिरियडिकली की आपण काय करतोय, मग कशा वेगवेगळ्या पद्धतींनी इन्व्हेस्टमेंट अगदी प्रॅक्टिकल ह्याच्यात मनी मॅनेजमेंट कशी करता येईल, जे आपलं लाईफस्टाईल आहे ज्या पद्धतीने आपल्याला खर्च करायला आवडतो किंवा तर ते करून सुद्धा आपल्याला कशा गोष्टी चॅनलाइज करता येतील, फायनान्सेस कसे चॅनलाइज करता येतील ह्याचा आम्ही व्यवस्थित बोलतो, विचार कंटिन्युअस करत असतो. म्हणजे मला एक गोष्ट वाटते ना ह्याच्यात, परत रुजुता मगाशी म्हणले तशी, की तुमच्या गरजा एकंदरीतच किती वाढवायच्या. म्हणजे एक गाडी असावी, मग अजून मोठी असावी, अजून तसंच घराचं असतं, भाड्याचं असतं, मग स्वतःचं असतं. ही स्वप्न पूर्ण करावीत, जरूर करावीत आणि हा संघर्ष पाहिजेच. म्हणजे अगदी हे आता आपण अगदी इन्फॉर्मली बोलतोय म्हणून सांगायला हरकत नाही की आम्ही दोघांचाही आमचा जन्म व्यवस्थित चांगल्या खात्यापित्या घरात म्हणू की जिथे काही तसा बेसिक संघर्ष नव्हता. शिक्षण झाली, सगळं झालं. पण जेव्हा तुम्ही लग्न करून संसार सुरू करता, जरी मी म्हणलं मी 12 लोकांमध्ये होते तरी 12 लोकांचं एक घर होतं. जेव्हा तुमचं फॅमिली ग्रो करता, खर्च वाढतात, तेव्हा मग या गोष्टी, जसं मी पहिलं लोन खोलीसाठी घेतलं तर आलं की घरात खोली आहेच आहे तुमच्यासाठी, असं नाही झालं, हे चांगलंच झालं. त्यामुळे डे 1 पासून आपण ह्या मस्त मोठ्या खोलीत जे बांधून राहतोय हे आपल्याला लायबल आहे लोन, आपण हे फेडायचं आहे, ह्याचा एक संघर्षच असतो तो मानसिक, की ते चालू राहिलो. आणि तो आत्तापर्यंत, म्हणजे आम्ही आत्ता रिसेंटली मुंबईत, आणि मला असं वाटतं ह्याच्या मागे कष्ट तर अपार प्रत्येकजण करत असतो, पण मॅनेजमेंट हा जो विषय आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गरजा जर एकमेकांच्या साथीने बोलून ऑप्टिमम ठेवू शकलात तर तुम्ही त्या पूर्ण पण करू शकता, इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. आणि त्यात तोच सल्ला परत उपयोगी आहे की किती वाढवायचं आहे. हां, म्हणजे आम्ही सगळी मजा केली असं लुकिंग बॅक की एक स्वतःचं घर असणं,
छान. आता हा जसं म्हणा ड्रायव्हिंगच्या बाबतीत हा पॅशनेट आहे, तर पहिली गाडी सँट्रो घेतली, मग नंतर प्रत्येक गाडीच्या बाबतीत त्यांनी अजिंक्य बरोबर मिळून मला वेगळीच किंमत सांगितली आहे, हे मला खूप नंतर कळलंय. पण त्यावेळी सुद्धा मला भीती वाटली होती, नाही असं नाही प्रत्येक वेळी, कारण इट्स ऑलवेज अ रिस्क की एवढी मोठी गाडी आपण घेतोय. तर आपण सुदैवानी ते पूर्ण होत गेलं. पण तेव्हा त्याची ना इन जनरलच पॅशन प्रचंड आहे. जे तो करायचं ठरवतो ते पूर्ण करतोच असा नेचर आहे. बरोबर. आणि बिईंग वाईफ एक थोडंसं लगाम ओढण्याचं आपलं असतंच की जरा थोडं कमी करा, थोडं कमी करा. हे खरं आहे का बाबा. आता माझा विश्वासच नाही बसत. मी जेव्हा तो म्हणतो की आता खरी किंमत काय आहे ते सांगा, आता मला काही फरक पडणार नाही असं. माझं आमचं आता खर्चाच्या बाबतीत म्हणजे फायनान्सच्या बाबतीत असं आहे की एखादी गोष्ट आपण आता समजा एन्जॉयमेंटच्या वेळेला पूर्ण एन्जॉयमेंट तसं आहे. मग एखादं आपल्याला ते पाळायचं असेल, एखाद्या पिरियड मध्ये काही फायनान्स मॅनेजमेंट करायची असेल, काटकसर करायची असेल, तर तेव्हा मग चॅनेलाइज ते. पण आता ट्रिपला फॉर एक्झाम्पल म्हणजे आता आपण चाललोय ना, मग ते विचार बघू डोक्यात नका येणार. असं नेचर आहे. असं माझं नेचर आणि आहे. ते आम्हाला दोघांनाही आवडतं. So, त्यात काही मग सो आम्ही ह्या पद्धतीने करतो. पण करतो म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी, फायनान्स मॅनेजमेंट ही खूप आवश्यक गोष्ट आहे जी. आणि एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की आम्ही पुणे सोडून मुंबईत आलो तर बंगल्यात राहत होतो. इथे आल्यावर छोट्याशा भाड्याच्या घरात राहत होतो. ह्या गोष्टींनी कधी फरकच नाही पडला. हा, म्हणजे तितकीच लोक त्या घरात येत होती आणि तितकीच लोक 1 BHK पण येऊन राहून गेले. सो हे तुमचं शेवटी मनातली स्पेस आहे जी तुम्ही जपलीत तर ना तुमच्या मुलांना जागा कमी पडते ना तुम्हाला कमी पडते असं मला वाटतं. आता जरी स्वतःचं घर घेतलं असलं तरी सुद्धा असं एक कुठेतरी समाधान पाहिजे ना. म्हणजे हे आम्हाला दोघांनाही मात्र या सेम पेजवर आहोत की आता वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर तुमची हेल्थ, तुमचं हे सगळं सांभाळून तुम्ही किती उड्या मारायच्या ह्याला वयाचं पण एक बंधन असतं जे तुम्ही थांबायचं कुठे हे कळायला पाहिजे. आणि पुढचा थोडा संघर्ष पुढच्या पिढीला करू दे ना असं पण असतं. आता जसं अनुष्काला आम्ही म्हणतो की छान घरात तू आहेस पण तुम्ही तुमचं बनवा, करा, आम्हाला आवडेल तुमच्या घरात यायला. तर हे त्यांच्यासाठी पण एक काहीतरी गोल सेट पाहिजे आणि त्यांना आपल्या कष्टांची त्यांना जाणीव पण करून दिली पाहिजे. सिल्वर स्पून कायम नको असं माझं जरा स्ट्रिक्ट म्हणणं आहे. त्यामुळे ते होतं मॅनेज फायनान्सेस आजवर तरी. आणि मोठ्यांचा सल्ला घेत आलोय याच्यात. हे पण आहे की कधीच कोणी या बाबतीतही मध्ये पडलं नाही की बाबा हे तुम्ही कशाला घेताय, हे का घरात आणलंय, ते काहीच नाही. ते फक्त वॉर्निंग द्यायचे की ह्याचे तुम्ही विचार केलाय ना हे सगळं हे करताना. म्हणजे आम्हाला काय झालं आणि आपण या फील्डमध्ये असल्यामुळे कॉलेज पासआउट होण्याच्या वेळेपासूनच साधारण शोज चालू झाले. म्हणजे अगदी गणपती उत्सवातले छोटे छोटे शोज जेव्हा 100 रुपये 200 रुपये मिळायला लागले. सो ना तेव्हापासूनच पैसे आपल्याकडे डायरेक्ट येत आहेत आणि त्याचं मॅनेजमेंट ही नकळत तेव्हापासून थोडी सवय लागत गेली. दॅट वे ऑल्सो वी आर फॉर्च्युनेट की आपण सगळेजण ह्या फील्डमध्ये असल्यामुळे एक ठराविक वेळेपर्यंत आई बाबांकडनंच पॉकेट मनी फक्त मिळते आणि मग नंतर आपण जॉब किंवा ह्या नंतर असं व्हायच्या आधीच हे सुरू झालं ना. सो तेव्हा त्या एज पासूनच ती थोडी मॅनेजमेंटची सवय लागली की आपल्याला मजा करायला केवढे पैसे लागतात आणि बाकी शिल्लक किती राहिले पाहिजे. आणि ते स्वतःच्या ह्याच्यातनं जायला लागले की जास्त लक्षात येतं. सवय लागली म्हणजे. सो आपल्याला ते थोडस रिलेटिव्हली इझी गेलं असेल मॅनेज करायला असं पण आहे. कमाल. मस्त गप्पा झाल्यात आपल्या. आता अर्थात मला तुमच्याकडून गाणं ऐकायचं आहे पण आपल्याकडे ना एक जाता जाता एक सेगमेंट आहे ज्याला आम्ही वोकल लेटर असं म्हणतो. तर तुमच्या बाबतीत आज माझ्या असं मनात येत आहे की एकमेकांना वोकल लेटर म्हणण्यापेक्षा तुम्ही गायक आहात तर आम्हाला तुमच्याकडून गाणं ऐकायला आवडेल. तर तुम्ही एकमेकांसाठी गाणं गाल का? ओके, अरे शुअर, नक्कीच. मन पावसाळी वारे स्पर्श ओलसर माती मग सावल्या सुखाच्या अनघट्ट बिलगून येती ही रात ओठातली दरवळते चांदणे आहे आतुरले हळवे
एक मागणे तू जराशी ये उराशी, तू जराशी ये उराशी, जराशी ये उराशी. वा किती गोड. वा 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 Thank वा वा मज्जा आली. मला हे गाणं एक जे गाणार आहे ते पर्सनली खूप आवडतं आणि मला असं वाटतं प्रत्येक प्रेमात पडलेल्या रिलेशन्सचा एक मॅच्युरिटीनी काही वर्षांनी जे एक फिलिंग असू शकतं ते या गाण्यात आहे असं मला कायम वाटतं. उमलली आभाळ भर हे चांदणी माझे तुझे, उमलली आभाळ भर हे चांदणी Wow. माझे तुझे, लपवुनी लपलेच नाही, लपवुनी लपलेच नाही, भेटणी माझे तुझे, उमलले आभाळ भर हे चांदणी माझे तुझे. किती गोड. वा 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 वा. कमाल कमाल. मज्जा आणली. थँक्यू. आणि खूप छान वाटलं अनुरूपने आम्हाला इथे बोलवलंय आणि आपणच आपल्या रिलेशन विषयी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतल्यासारखं आम्हालाही छान Yeah. वाटलं. बऱ्याच वेळाने असं होतं की आपण काही गोष्टी अशा सोडून दिलेल्या असतात बघ जगताना, हो. पण जेव्हा आपण त्याविषयी बोलतो एखाद्या इंटरव्ह्यू तेव्हा Actually. आपल्याला जाणवतात की हा हे खरं. छान नव्याने होऊन गेलंय उमगतं. आपल्या आयुष्यात. Correct. असं, खरंच, है खरंच. ना? राईट राईट. वा वा. तसं वाटलं. मज्जा आली. तुम्ही वेळात खूप वेळ मजा काढून आली. दोघं आलात. जबरदस्त. आणि मस्त तुझ्या बरोबर वाटलं. गप्पा मारून खूप वर्षांनी आणि तू म्हणली जसं की आपण सुद्धा गेल्या अनेक वर्षात एवढे नाही गप्पा बोललो. मारलेले नाहीच. पूर्वी म्हणजे SP कॉलेज 25 नंतर आज वर्षांनी आपण अगदी, असे अगदी. गप्पा. Seriously. माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली. त्याच्या आधी Correct. आपण एकत्र Exactly. होतो. एकत्र होतो. वा वा. कमाल. Thank you. Yes. आपल्या छान गप्पा झाल्या येस. त्यानिमित्त द अनुरूप शो कडून तुम्हा दोघांना अरे वा क्या वा. बात आहे. वा वा वा. थँक्यू. थँक्स सो खूपच मच. सुंदर. ही आयडियाच खूप छान आहे. फार मस्त आहे खरंच. युनिक. वा. ग्रेट. मस्त. धन्यवाद. थँक्यू सो मच. आय होप तुम्हालाही मज्जा आली असेल. अरे जबरदस्त मजा आली. छान वाटलं. रिलॅक्स थँक्यू वाटलं. थँक्यू सो Thank मच. you. थँक्यू. थँक्स. थँक्यू. थँक्यू. आजचा हा आमचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि कायम बघत रहा द अनुरूप शो. धन्यवाद.